की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार किती टक्के खर्च करण्यात आलेला आहे। तिची जी घोषणा चालू केली होती ती 2020 ला चालू केली होती आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत। हे तुम्हाला नोट्स मध्ये ऍड करून घ्यायचं आहे। तर दुसऱ्या देशासोबत आर्थिक व्यवहार करणे म्हणजे काय रे? उभयपक्षी तजवीज। आले पहिला लॉकडाऊन, थोडासा ओपन झाला, वरती गेलो, दुसरा लॉकडाऊन आणि परत वरती तर डब्ल्यू पर्यंत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। बघा, जो येणारी जी तुमची कंबाईन आहे 4 जानेवारीला आणि जी पुढची कंबाईन असेल तुमचीवाली 14 जून 2026 ला, त्याच्यासाठी आपण इकॉनॉमी, जो बऱ्याच विद्यार्थ्यांना एक अवघड विषय जातो, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक आपण बघणार आहोत। तर आपण ह्या लेक्चर मध्ये जो महत्त्वाचा सगळा टॉपिक आहे तो आहे सार्वजनिक वित्त। तर 2018 ते 2025 मध्ये जेवढे पण एमपीएससी ने पूर्व, मुख्य, ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा हे सर्वांचे जे पेपर कंडक्ट केलेले आहे, तर त्याच्यावरतील सर्व प्रश्नांचे आपण काय बघणार आहे बरं, आज स्पष्टीकरण बघणार आहे। सोबतच कंबाईनला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे, तर ते एखादा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आला तर तो एका लॉजिकल अप्रोचने कसा सोडवला जातो, तर ते पण आपण काय बघणार या लेक्चर मध्ये बघणार आहे। तर शेवटपर्यंत टोटल जवळपास 101 प्रश्न तुम्हाला या टॉपिक वरती 2018 ते 2025 पर्यंत विचारले गेले आहेत। आपण ते सर्व काय करणार आहे बरं, कंडक्ट करणार आहे। ठीक आहे, जो पहिला प्रश्न आलेला आहे तुम्हाला कंबाईन बी मेन्स जून 2025 मध्ये तुमचीवाली जी गटकची होती त्याच्यावरती आलेला प्रश्न होता। प्रश्न वाचू आपण आता। शक्यतो जर सार्वजनिक वित्त चॅप्टरचा विचार जर केला तर हा तुम्हाला अर्थसंकल्प जो बजेट आहे त्या बजेटच्याच रिलेटेड राहतो। तर तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायच्या अगोदर त्या वर्षीचा बजेट, त्याच्या अगोदरच्या वर्षीचा बजेट आणि त्याच्या अगोदर वर्षीचा कमीत कमी 3 बजेट तरी, म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त तुम्हाला 3 बजेटचा तरी अभ्यास करणं काय बरं आवश्यक आहे। तुम्हाला त्याच्यातून अप्रोच समजेल नेमके कसे बजेटवरती प्रश्न विचारले जातात। आता प्रश्न बघा की चालू केंद्रीय अर्थसंकल्पाला लिंगभावाच्या आधारावर अर्थसंकल्पातील वाटा हा आर्थिक वर्ष 2024 आणि 25 बघा विचारला कधी बरं 2025 ला, आणि बजेटचा उल्लेख केला 2024 आणि 25 मध्ये 6.8% होता। तो आत्ताच्या 25 आणि 26 मध्ये किती टक्क्यापर्यंत वाढलेला आहे बघा। आता हे सगळे तुम्हाला सगळे पर्सेंटेज आपण प्रत्येक क्षेत्रावरील, प्रत्येक भागावरील किती खर्च किती वाढला एवढं आपण काही करू शकणार नाही, आणि करणं पण काय बरं इम्पॉसिबल आहे थोडंसं। तर बघा आपण प्रश्न कसा टॅकल करू शकतो, तर 7.80 हा पहिला पर्याय तुमचा, 8 पॉईंट काय बरं 86 पर्याय, नंतर 10.80 आणि 9 पॉईंट काय बरं 80। तर या प्रश्नामध्ये आयोगाने एक हिंट सोडलेली, बाकीचे जर सगळे पर्याय बघितले तुमचे काय बरं पूर्ण आहे 7 पॉईंट किती बरं 80, नंतर 10 पॉईंट किती बरं 80, नंतर 9 पॉईंट काय बरं 80, पण हा जो पर्याय बघा तो काय सांगतोय 8 पॉईंट काय बरं 86। म्हणून आयोगाने ही सोडलेलं एक हिंट आहे किंवा हे काय बरं लॉजिक आहे। तर याचं उत्तर दिलेलं आहे ते आहे रे 2 नंबरचं। असाच एकदा प्रश्न आला होता की पर्यटन क्षेत्रावरती किती टक्के खर्च केला जातो, तर असेच काहीतरी पर्याय होते बघा। समजा फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला 6.10% असेल तुमचा, नंतर 6 पॉईंट काहीतरी 15% असं काहीतरी, आणि 6.05% असं एक समजा ऑप्शन होता। तर 0.5 हा थोडासा वेगळा दिलेला होता, किंवा कधी कधी असे पर्याय 6 पॉईंट किती बरं 14, तर शक्यतो तेच काय राहते बरं तुमचेवाले उत्तर राहते। तर 3 पर्याय हे तुमच्या कशामध्ये होते, राऊंड मध्ये होते, म्हणजे पूर्ण याच्यामध्ये होतात। आणि हा जो दुसरा होता तो काय होता 8.86, 2 नंबर। आता सगळा तुम्हाला पाठ करता येणार आणि सगळा खर्च तुम्हाला अशा प्रकारचे थोडेसे लॉजिक तुम्हाला काय करायला लागले बिल्डअप करावे लागते। चलो पुढचा प्रश्न आहे तुमचा बघा, गटकला आलेला प्रश्न तुमचा जूनला। तर गटकला काय प्रश्न विचारला आहे की लेखापालनाच्या फायद्यासंबंधित योग्य कोणते पर्याय तुम्हाला ओळखायचे। ओके, जे ऑडिट करतो आपण, कशासाठी ऑडिट करतो, तर मग बघा पहिलं वाचू आपण की सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्य काळ संदर्भासाठी वापरता येते। यस, जे आपण सगळं काय करून ठेवणार आहे बरं, लिहून ठेवणार आहे, तर त्याच्यासाठी काय बरं भविष्य काळातल्या आपण संदर्भासाठी ते वापरता येतील, नेमकी किती ग्रोथ झाली, काय ग्रोथ झाली, तर हे महत्वाचं आहे। नंतर बघा पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा काय बरं उपयोग करता येते। कधी कधी काय होतं की समजा तुमच्यावरती रेड पडली एखाद्या वेळेस, तर मग तुम्हाला त्याचा वापर का हा हे एवढे पैसे होते, हे ऍडमिशन, हे टॅक्स भरलेले, हे काय वाटेवर जे असेल तर त्याचा आपल्याला पुरावा म्हणून सुद्धा वापर करता येईल। पुढे बघा स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही, त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते। यस, हे पण तुमचं कोणतं सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह। सगळा खर्च सगळा हिशोब काय आपण लक्षात ठेवणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागतो लिहून ठेवावा लागेल। पुढचं बघा आर्थिक व्यवहाराला नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही, तर बघा हे तुमचं काय झालं निगेटिव्ह स्टेटमेंट झालं। 3 स्टेटमेंट आहे तुमचे काय बरं पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, आणि जो चौथा जो आहे बघा आर्थिक व्यवहाराला नियंत्रण ठेवणे
उलट आर्थिक व्यवहाराला नियंत्रण ठेवण्यासाठीच आपण काय करतोय बरं, लेखपालनाच्या काय करतोय बरं, जे गोष्टी ते काय करतोय आपण वापरतोय, लक्षात ठेवा. म्हणून तुमचं आलं इलिमिनेट काय होईल बरं, ड नंबरचा, डी नंबरचा ऑप्शन इलिमिनेट होईल. तुमचं उत्तर काय येईल बरं, ए आणि बी सी. तर याच्यासाठी तुम्हाला असा अप्रोच असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अप्रोच खूप महत्वाचा आहे. तुम्ही जर ऑप्शन जर वाचले तर तुम्हाला त्याच्यातून काहीतरी, जर तुम्ही अभ्यास करायला असेल, तुम्हाला जर बेसिक जरी माहिती असेल तरी तुम्हाला त्याच्यातून एक प्रकारचा फील येईल की नेमके पॉझिटिव्ह स्टेटमेंट कोणते, नेमके कोणते निगेटिव्ह स्टेटमेंट. तर डी नंबरचा, ड नंबरचा जो आहे तो आपण काय केला, याच्यामध्ये इलिमिनेट केला. उत्तर आलं तुमचं काय बरं, ए बी सी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. पुन्हा गटकलाच आलेला जून 2025 ला प्रश्न आहे. पुन्हा कशावर प्रश्न आला बरं, बजेटवर आलाय. 2024 आणि 25 चा बजेट विचारलेला आहे आणि त्याच्या संदर्भात काय म्हटलं बघा, शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च काय बरं जास्त आहे असं म्हटलेलं आहे. दुसरं स्टेटमेंट आहे, शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च काय बरं कमी आहे असं म्हटलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचंय की आता हे ऑलरेडी शिक्षण असेल, नंतर काय असेल बरं, आरोग्य असेल, नंतर काय असेल तुमचं वाला अन्न असेल, नंतर बघा अनुदाने असतील तुमच्यावाले, ओके, नंतर काही थोडंफार संरक्षण असेल. तर या गोष्टींवर किती टक्के खर्च करतोय भारत, हे थोडंसं तुम्ही अर्थसंकल्पामध्ये पाहिलं पाहिजे. किती पर्सेंट जीडीपीच्या ते खर्च करते किंवा किती कोटी, हे तुम्हाला थोडंफार तरी अंदाज माहित पाहिजे. ऍटलिस्ट नाही काही तर शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत तरी तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. कारण शिक्षणावरती आपल्या बऱ्याच वेळी ट्रोल होत जातं की शिक्षण आणि आरोग्यावरती भारत हा काय बरं बाकीच्या देशांच्या तुलनेत सर्वाधिक काय करतो बरं, कमी खर्च करतो. आणि त्याचं आपण बघितले होते, त्याचे परिणाम कशामध्ये बघितले होते बरं, कोविड मध्ये बघितले होते. त्याच्यामुळे हे तुम्हाला करणं काय बरं अपेक्षित आहे. आता बघू आपण 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये ऊर्जेवरती जवळपास 19,000 कोटीच्या आसपास काय होता माहितीये का, खर्च होता तुमचा, लक्षात ठेवा. आणि शिक्षणावरती खर्च होता तुमचा 1 लाख कोटीच्या, म्हणजे 1 लाख कोटीपेक्षा जास्त होता, लक्षात ठेवा. ओके, माझी ते काय म्हटलेलं आहे की शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च काय बरं जास्त आहे. हे विधान तुमचं काय येतं बरं चुकीचं येतं. कारण शिक्षणावरती 1 लाख कोटीपेक्षा जास्त खर्च झालेला आहे आणि ऊर्जेवरती किती खर्च झालेला आहे बरं, 19,000. म्हणून ए नंबरचं विधान तुमचं काय झालं बरं चुकीचं. पुढचं बघा, शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च काय बरं कमी आहे. येस, तर बी नावाचं विधान तुमचं काय बरं बरोबर आहे. बघा, जिथे आपण म्हणजे जर बघितलं तुम्ही 2024 आणि 25 जर घेतलं तर शिक्षणावरती जवळपास 2.5% खर्च केलेला आहे जीडीपीचा. किती टक्के खर्च केलेला आहे, 2.5%. आणि आरोग्याच्या बाबतीत जर घेतलं तुमचं आलं तर आरोग्याच्या बाबतीमध्ये 2024-25 ला जीडीपीचे किती टक्के खर्च केलेला आहे, 1.9. म्हणून शिक्षणाचा खर्च आरोग्यापेक्षा काय बरं जास्त आहे. जर थोडस पुढे जर आपण गेलो बघा, आत्ताचा अर्थसंकल्प जर बघितला 2025 आणि 26 चा, तर शिक्षणावरचा खर्च वाढलेला आहे. तो झालेला किती बरं 3.8% झालेला आहे. आणि जो आरोग्यावरचा खर्च तो झालेला 1.97% झालेला आहे, लक्षात ठेवा. तर हा आत्ताचा 25-26 चा आहे. आता यांना काहीतरी उद्दिष्ट पण दिलेले महत्वाचं आणि भविष्यामध्ये येणारा तो तुम्हाला प्रश्न असेल की जे आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे 2020, ओके, आत्ताच, तर त्याच्यानुसार सांगितलेलं आहे का शिक्षणावरती जवळपास 6% जीडीपीचा काय करण्यात यावा बरं खर्च करण्यात यावा, लक्षात ठेवा. किती टक्के बरं, जवळपास 6% खर्च हा शिक्षणावरती करण्यात यावा. कोणत्या धोरणात सांगितलंय, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. तसंच आपल्याकडे राष्ट्रीय आरोग्य मिशन आहे बघा, राष्ट्रीय आरोग्य मिशन, तर यानं सांगितलंय जवळपास किती टक्के खर्च करायला लावलाय, 3% खर्च करायला लावलाय किंवा 2.5% आसपास पण म्हणलं जाईल, 2.5 ते 3% आसपास त्यांनी खर्च करायला लावलेला आहे. हे राष्ट्रीय आरोग्य मिशन कधीच आहे तर 2000 किती बरं 13चं, लक्षात ठेवा. हे थोडस तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. एकदम भारी प्रश्न विचारला होता की बऱ्याच मुलांचा याचा प्रश्न काय बरं याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये त्यांना असं वाटत असेल की ऊर्जेवरती काय होतं बरं खर्च जास्त होत असेल. याचं उत्तर आहे बघा केवळ काय बरं बी योग्य. मला असं वाटतंय हा प्रश्न भविष्यामध्ये कधी राहील की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार किती टक्के खर्च करण्यात आलेला आहे शिक्षणावरती किंवा काय टार्गेट देण्यात आलंय तर किती टक्क्याचं, 6%. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न बघा, भारतीय लेखा परीक्षण पुन्हा गट पूर्व परीक्षेला म्हणजे जवळपास 15 पैकी 3 ते 4 प्रश्न हे एकाच पेपरच्या पूर्व परीक्षेला विचारलेले म्हणून खूप महत्वाचे. पूर्ण पीवाय तुम्ही बघायचे. बघा, लेखा परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती तर तुमची काय बरं महानियंत्रण आणि लेखा परीक्षा. बघा, लेखा परीक्षण ऑडिट करण्याचं काम कोण करतं आपल्याकडे तर पॉलिटिकलचा पण भाग आहे आणि तुमचा काय बरं आर्थिक अर्थशास्त्राचा पण भाग आहे. कलम तुम्हाला टोटल माहित पाहिजे 148 ते कितीपर्यंत 151 पर्यंत. पुढे भविष्यामध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतोय की कॅग हा जो अहवाल देतो राष्ट्रपतीला, केंद्राचा अहवाल देतो आणि राज्याला कोणाचा अहवाल देतो, राज्यपालाला. तर हे अहवाल राज्यपाल आणि राष्ट्रपती
म्हणजे राष्ट्रपती संसदेसमोर आणि राज्यपाल राज्य विधिमंडळासमोर कोणत्या कलमाने ठेवतो, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. थोडस डेप्थ मध्ये तुम्हाला करायचे आहे की अहवाल सादर कोणत्या कलमाने कॅग करतो, तर हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. याचं उत्तर आहे बरं कॅग. ठीक आहे, पुढे जाऊ. अजून थोडस मी आधीच्या पण लेक्चर मध्ये इकॉनॉमी मध्ये जे आपले व्हिडिओ टाकलेले आहे की इकॉनॉमीचे येणारे प्रश्न असतील किंवा आपल्या टेस्ट सिरीज असतील त्या टेस्ट सिरीजचे पण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे का ह्या ज्या काही आहे तुमच्यावाल्या लोकलेखा समिती असतील, अंदाज समिती असतील, तुमच्यावाल्या सार्वजनिक उपक्रम समिती असतील, तर या समिती पण एकदा यावेळेस बघून जा, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला कुठेतरी प्रश्न सापडू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण की केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणता अनुदानाचा त्यात समावेश होतो? गट क पूर्व परीक्षेला पुन्हा आलेला प्रश्न. आता अशा प्रश्नांची उत्तरं थोडेसे तुम्ही पॉझिटिव्ह वेने आणि वाईट पर्स्पेक्टिव्हने बघायला पाहिजे. बघा कोणते अनुदाने, बघा तर केंद्र पुरस्कृत योजनांचे काय बरं अनुदाने. नंतर बघा केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार काय बरं अनुदाने. ज्या केंद्रीय वित्त आयोगाची 200 कलम नुसार 280 कलम राष्ट्रपती दर 5 वर्षांनी करतो. आता कितवा वित्त आयोग चालू आहे तुमचा बरं 16वा वित्त आयोग चालू आहे. याच्याबद्दल पण आपल्याला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने असेल तुमचा कलम किती बरं 200 किती बरं 75, खूप महत्वाचा आहे तुम्हाला घटनात्मक याच्यानुसार, आणि त्याला वैधानिक अनुदान म्हणतो आपण, आणि इतर अनुदान आहे. याचं थोडस वाईड पर्स्पेक्टिव्ह उत्तर ठेवा ए बी आणि काय बरं सी. ऑल ऑफ दी अबो हा तुमचा काय असू शकतो बरं भाग असू शकतो. एकदा थोडस बघून जायचं आहे का 2025 आणि 26च्या अर्थसंकल्पामध्ये अनुदानावरती किती खर्च होतो, जीडीपीच्या किती टक्के खर्च होतो, तो एकदा तुम्ही बघून जा. ओके, तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. राज्यसेवा मुख्यला आलेला प्रश्न बघा 2025 ला की कशाबद्दल बोललेलं आहे, तर राजकोषीय तुटीबाबत खालीलपैकी कोणते विधान काय बरं बरोबर आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर बघा आधी राजकोषीय तूट तुम्हाला माहिती पाहिजे. राजकोषीय तूट कोणत्या समितीने शिफारस केली होती का राजकोषीय तुटीचा वापर करा, म्हणजे तुमची जी अर्थसंकल्पीय तूट होती ती काय करावी आता तिला म्हणजे ती रद्द करून किंवा शून्य दाखवून तुम्ही आता राजकोषीय तुटीचा वापर करा, अशी समिती होती तुमची सुखमय चक्रवर्ती समिती. खूप महत्वाची समिती, तुम्हाला प्रश्न ते विचारू शकता. मग आता काय म्हणलं बघा राजकोषीय तूट म्हणजे काय, थोडक्यात काय माहितीये का सरकारची कर्ज उभारणी. हे तुम्हाला थोडं तरी माहिती असलं पाहिजे, सरकारची काय बरं कर्ज उभारणी. मग आता आपण बघू बघा अंदाजपत्रिकेत तूट व शासनाने बाजारातून उभारलेली काय बरं कर्ज. काय शब्द आलाय इथे पण कर्ज आलेला आहे. ओके, पुन्हा बघा महसुली येणी भांडवली येणी केवळ कर्ज वसुली, इथे पण काय शब्द आलेला आहे तुमचा रे कर्ज. आणि अंदाजपत्रिकेत तूट व महसुली तूट यांची बेरीज, हे काय नाही, हे महसुली येणीचा काही संबंध नाही, लक्षात ठेवा. हे तुमचं वाला चुकीचं. इथे कुठं कर्ज वगैरे तुम्हाला शब्द वापरता दिसतोय का नाही. पुढे बघा एकूण उत्पन्नामधून एकूण खर्च वजा केला तर ही कोणती तूट झाली बरं अर्थ संकल्पीय तूट झाली. इथे कुठं मला कुठे कर्ज वगैरे दिसतंय का नाही, तर अ आणि ड तुमचं इलिमिनेट होईल. उत्तर काय येईल बरं ब आणि काय बरं क. तर जिथे जिथे जरी तुम्हाला थोडस जरी माहित असलं की राजकोषीय तूट म्हणजे काय सरकारची कर्ज उभारणी, तरी त्या सेन्स वरती तुम्ही उत्तर हा काय बरं शोधू शकतात. याचं उत्तर राहील बरं बी आणि काय बरं क. ठीक आहे, पुढचा जो प्रश्न बघणार आहे आपण बघा तो पण राज्यसेवा मुख्याला आलेला प्रश्न बघा 2025 ला आलेला प्रश्न आहे. काय प्रश्न बघा महसुली खर्चाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आपण मागचे लेक्चर तुम्ही बघा, तुम्हाला सर्व सार्वजनिक वित्त इतर पण कन्सेप्ट तुम्हाला समजून जाईल की सरकारची जमा असते, सरकारचा काय असतो बरं खर्च असतो, आणि सरकारची खर्चाची विभागणी आपण कशामध्ये केलेली असते महसुली आणि खर्च, आणि कोणता खर्च बरं भांडवली खर्च. मग आता प्रश्न आपण बघू बघा काय पर्याय, यामध्ये पगारावर होणाऱ्या खर्चाचा समावेश असतो. यस अ तुमचं काय बरं बरोबर आहे, पगारावरती कोणता खर्च होतो तुमचा बरं महसुली खर्च होतो. पुढे जाऊ बघा यामध्ये केंद्राद्वारे राज्यांना दिलेल्या जाणाऱ्या कर्जाचा समावेश नाही. कर्ज हा कशाचा भाग आहे तर भांडवली खर्चाचा आहे, म्हणून आपण ब इलिमिनेट करणार आहे. मग खाली या एकदा खाली बघा तुमचा ब कुठे आहे तर ब इथे, ब कुठे तुमचा इथे, ब इथे, तर उत्तर काय आलं रे अ आणि क. तर सगळ्यांना का वाचित बसू बघा, ही एकदम सिंपल मेथड आहे तुमची वाली. इलिमिनेट केला तुम्ही कर्ज हा भांडवलीचा भाग आहे, ब इलिमिनेट केल्यानंतर तुम्हाला उत्तर काय सापडलं बरं अ आणि क. पुढे बघा सार्वजनिक आरोग्य सेवावर यस तुमचा वाला आहे. नंतर संशोधन आणि विकास हा पण तुमचा कोणता खर्च बरं भांडवली खर्च. तर तुमचं उत्तर येतं अ आणि क. तर एकदम बेसिक लेवलला प्रश्न होता, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघू आपण बघा तो गट ब ला आलेला आहे आपल्याला 2 फेब्रुवारीला जो प्रश्न झाला पेपर झाला होता त्याच्या बाबतीत आहे का भारतीय संविधानातील अनुच्छेद केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केलेली आहे. तर कशामध्ये कलम 100 किती बरं 12. पण लक्षात ठेवा अर्थसंकल्प या शब्दाची व्याख्या तुम्हाला कुठेही सापडणार नाही. आपल्याकडे जो शब्द आलाय राज्यघटनेत तो आलाय वार्षिक वित्तीय विवरण पत्र, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 113 काय 113 आहे तुमची त्याची प्रक्रिया आहे बजेटची.
116 खूप महत्वाचा आहे, भविष्यामध्ये प्रश्न राहणार आहे 100% तुम्हाला सांगतो. तो आहे लेखा अनुदान. लक्षात ठेवा, ओट ऑफ अकाउंट. लेखा अनुदान. लेखा अनुदान म्हणजे काय की बजेट. आता बजेट आपला जवळपास 1 फेब्रुवारीला येतो. यस. आणि पारित व्हायला काय लागतो बरं, वेळ लागतो. आणि मग जेवढा वेळ लागतो आणि जर मग त्या वेळेमध्ये जर एक्स्ट्राचे तुम्हाला काय द्यायचे असेल, अनुदान असेल किंवा तो खर्च भागवायचा असेल, तर तुम्हाला कशाची निवड करावी लागते, कलम 116 नुसार काय बरं, लेखा अनुदानाची. 120 चा याच्याशी काही संदर्भ येत नाही, तो भाषेच्या रिलेटेड आहे, संसदीय भाषेच्या रिलेटेड वगैरे तुमचा असू शकतो. बघा 112, 113 आणि 116 महत्वाचा आहे. ओट ऑन काय बरं, अकाउंट लेखा अनुदान. चलो पुढचा प्रश्न बघणार आहे आपण. 8वा प्रश्न बघा, राज्यसेवा मुख्यालयात आलेला प्रश्न पुन्हा, की भारतातील अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय सुचवलेले आहे. बघा काय बोललेलं बरं, अंतर्गत कर्जाचा बोजा काय करायचा, आपल्याला कमी करायचा. म्हणजे काय घ्यायचं, कर्ज कमी घ्यायचं थोडक्यात असा विचार करू आपण. येस. तर सार्वजनिक खर्च काय करावा लागेल, आपल्याला कमी करावा लागेल. ओके. आपण कर्ज काय घेतो बरं, खर्च करण्यासाठी घेतो. तर म्हणजे आता 8वं वेतन आयोग येणार आहे, मग तेवढी 8वं वेतन आयोगामध्ये जे सरकारी कर्मचारी असतील त्यांचे काय वाढणार आहे, पेमेंट्स वाढणार आहे. मग तेवढी आपली अर्थव्यवस्था स्ट्रॉंग आहे का नाही, मग त्याच्यासाठी जर सरकार कर्ज घेत असेल तर 8व्या वेतन आयोगाचा एवढा काय उपयोग होईल का नाही, मग ते बघायला लागेल. तर तुम्हाला खर्च कमी करावा लागेल. व्याज दरात काय करावं लागेल बरं, तुम्हाला कपात करावं लागेल. कारण जे तुम्ही अंतर्गत कर्ज वगैरे घेते होय, तर त्याचं व्याज भरण्यामध्येच बराचसा भाग हा काय जातोय बरं, सरकारचा जास्त जातोय, खर्च होतोय. बघा म्हणजे असं आहे का, व्याज देयकावरती व्याज देण्यामध्येच 2 नंबरला सर्वाधिक खर्च आहे. लक्षात ठेवा, आपला जो 2025-26 चा जो अर्थसंकल्प आहे, एक आहे राज्यांमध्ये करांची विभागणी आणि 2 नंबर काय बरं, व्याज देयतात. हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला. यस. पुढचं बघा, निर्गुंतवणुकीतून मिळालेल्या रकमेचा वापर. निर्गुंतवणूक म्हणजे काय, तर जी तुमची वाली सार्वजनिक काय बरं मालमत्ता असेल, मालमत्ता म्हणजे सार्वजनिक काय असेल, तर ती तुमची खाजगी क्षेत्राला काय करणार आहे, विकणे. आणि मग खाजगी क्षेत्राला जर विकली तर त्यातून जो पैसा येणार आहे, तो पैशाचा काय करायचा, तुम्हाला वापर करायचा आहे पायाभूत सुविधांसाठी. मग तुम्हाला कर्ज घेण्याची आवश्यकता असणार नाही. कर्ज काढून टाकण्यासाठी प्रतिबंधित सोने खरेदी करणे, हे तुमचं काय भरत चुकीचं आहे, निगेटिव्ह आहे. कारण सोनं काय आपण उत्पादित करत नाही. आपलं सोनं घ्यायचं असं तर दुसऱ्या देशाकडून घ्यावं लागेल, लक्षात ठेवा. आणि उलट सोनं ही आपली काय वाढवते माहितीये का, कॅड वाढवते, करंट अकाउंट काय बरं, डेफिशिएट. म्हणून डी तुमचं इलिमिनेट होतं. उत्तर येतं बघा तुमचं काय आहे, ए, बी आणि काय बरं, सी. तर एकदम तुम्हाला थोडं जरी नॉलेज जर असलं इकॉनॉमी बाबतीत, तर तुम्ही या प्रश्न टॅकल कमी करू शकता. एकदम सिंपल आहे. उसने पैसे काय घ्यायचे नाही, कर्ज काय घ्यायचं नाही, तर हे खर्च कमी करावा लागेल, व्याजदरा कपात आणि काय बरं, रकमेचा वापर. निर्गुंतवणूक बद्दल खूप बोललेलो आहे आपण. याच्या अगोदर व्हिडिओ बघा. निर्गुंतवणूक समिती रंगराजे, निर्गुंतवणूक आयोग आहे पहिला, निर्गुंतवणूक दुसरा आयोग आहे, निर्गुंतवणूक विभाग आहे. महत्वाचा विभाग कधी स्थापन केला होता, 1900 किती बरं, 99. त्याच्या पुढे काय झालं, काय ते वगैरे एकदम प्रॉपर एकदा तुम्ही बघून घ्या. निर्गुंतवणूक तुम्हाला यावर्षी प्रश्न असू शकतो. चलो पुढे जाऊ आपण. राज्यसेवा मुख्याला प्रश्न बघा, केंद्र सरकारच्या भांडवली प्राप्तीत खालील कशाचा समावेश होतो. बघा आता भांडवली प्राप्ती, अगेन मागाची कोणता प्रश्न विचारला होता बरं, महसुली प्राप्तीमध्ये. आता महसुली खर्चाबाबत होता, आता भांडवली प्राप्तीत राज्य सरकारनं पूर्वी दिलेल्या कर्जाची काय बरं, वसुली. कर्ज आला म्हणजे काय रे, तुमची वाली भांडवली आली. तर एकदम सिंपल आहे बघा, निव्वळ बाजारातून घेतलेले काय रे, कर्ज. एकदम सिंपल आहे, कर्ज येतोय. भविष्य निर्वाह निधी आणि विशेष ठेवी हे सुद्धा काय बरं, इथे शब्दच आला नाही, इतर काय भांडवली, इथं शब्द आहे भांडवली. आणि आपल्याला काय पाहिजे, भांडवलीच प्राप्ती. तर क पण तुमचं काय बरं, हा वस्तू व सेवावरील कर. हा जो तुमचा जीएसटी आहे, जीएसटी हा तुमचा भांडवली का नाही ना, जीएसटी तुमचा काय रे, महसुली. मग तुम्हाला इलिमिनेट काय करायचं, ड. मग ड इलिमिनेट केला तर उत्तर भेटतं तुम्हाला. बघा काय उत्तर भेटतं, अ, ब आणि काय बरं, क. एकदम सिंपल लेवलला आहे. आता याच्यामध्ये भविष्य निर्वाह निधी तुम्हाला माहित पाहिजे. बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी 1951 ला अध्यादेश काढला होता आणि 1952 चा काय माहितीये का, कायदा आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारले ना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कधीचा कायदा आहे, 1900 किती बरं, 52 चा कायदा आहे. एकदम सिंपल होतं, काय अवघड नाही. चलो पुढचा प्रश्न बघू आपण. पुन्हा अर्थसंकल्पावरती प्रश्न आहे गडबल आलेला, की 2000. बघा आता प्रश्न आलेला आहे गडबल 2025 ला. ओके ना, अर्थसंकल्प विचारला 23 आणि 24 चा. तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. थोडस 2-3 वर्षाच्या अगोदर माहिती पडलं. आता या प्रश्नाबाबत आता ज्यानं जो अर्थसंकल्पाचा अभ्यास केला असेल तर त्यालाच येईल, कारण डायरेक्टली ते खर्चाची तरतूद केलेली आहे आणि आपण सगळे खर्च लक्षात ठेवू शकणार नाही. बऱ्यापैकी बघा मुलं याचे उत्तर वरील पैकी सर्वकडेच गेले असतील. ज्यांचा अभ्यास नसेल त्यांनी वरील पैकी सर्वच मारला असेल. ठीक आहे, आपण बघू. भरड धान्य श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले. यस, हे विधान तुमचं बरोबर आहे.
किसान क्रेडिट कार्ड साठी किती हजार कोटींची बरं 23,000 कोटींची केली. ओके, हे पण तुमचं विधान काय बरं बरोबर आहे. राष्ट्रीय पशुधन मिशन करता 1000 कोटी, तर हे आयोगाने तुमचं काय दिलेलं बरं चुकीचं दिलेलं आहे, म्हणून याचं उत्तर काय केवळ अ आणि ब. आता अशा प्रश्नांमागे जेव्हा खर्च येतो त्याच्या मागे कोणत्याही प्रकारचं काही लॉजिक सापडत नाही. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही टॅकल करा, नाहीतर तुमचा मग इथे थोडासा लक फॅक्टर तुमचा काय आला पाहिजे बरं काम आला पाहिजे. ओके, चलो पुढचा प्रश्न बघू आपण. पुन्हा गडबडच्या पूर्व परीक्षेला आलेला प्रश्न बघा की अर्थसंकल्पा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान काय बरं बरोबर. मग अर्थसंकल्पामध्ये काय राहतो रे एकूण जमा आणि खर्च असतो. यस बरोबर आहे, एकदम बेसिक लेवलला आहे. राजकोषीय तूट असते, कोणती तूट असते प्राथमिक तूट असते, परिणामी काय राहते रे महसुली तूट राहते, भांडवली तूट राहते, सगळ्या तुटीचा समावेश असतो. म्हणून याचं उत्तर काय बरं वरील पैकी काय बरं सर्व. हे तुम्हाला माहिती एकदा थोडस करून जा की कोणती तूट जास्त आहे, आता काय तूट जास्त आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं याच्या बाबतीतच सांगितलं बघा. राजकोषीय तूट फिस्कल डेफिशियट ही रेव्हेन्यू डेफिशियट पेक्षा काय राहते रे जास्त राहते. आणि त्याच्यानंतर तुमची प्रायमरी डेफिशियट म्हणजे काय बघा तुमची वाली कोणती बरं प्राथमिक तूट असते. मग आता जर राजकोषीय तूटच्या बाबतीत खूप बाकीच्या ज्या समिती आहे विजय केळकर असेल, FRBM असेल, NT सिंग समिती असेल, यांनी प्रत्येक वेळेस टार्गेट ठेवलेले की 3% आणू 3% आणू, परंतु ती काय अचीव झालेली नाही. आणि कोविड मध्ये 2020-21 मध्ये ही तुमची वाली फिस्कल डिफिशियट 9.3% आसपास गेली होती. लक्षात घ्या 9.3% आसपास तुमची वाली गेली होती. नंतर बघा प्रायमरी डिफिशियट कमी राहते तुमची वाली, रेव्हेन्यू डिफिशियट याच्यापेक्षा प्रायमरी पेक्षा काय राहते जास्त असते. तर हे थोडंसं एकदा बघून जायचं आहे. ओके, पुढचा जो आपला आहे बघा, पुढचा 2025 ला आलेला जो तुमचा प्रश्न असेल. यस 2024 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2000 किती बरं 24. चलो एकदम भारी प्रश्न सेट केलेला आहे ना हा. कंबाईनला कधीतरी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न काय बघा एकदा काय आर्थिक वर्ष 2018 पासून रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला. आता हा प्रश्न का विचारलाय ते महत्वाचं आहे, कारण वर्ष आहे जानेवारी 2000 किती बरं 24, आणि जो अर्थसंकल्प जो चालू झाला बघा रेल्वे अर्थसंकल्प कोणता रे रेल्वे. तर 1921 ला कोणती समिती स्थापन केली होती माहितीये का ऍक्वर्थ नावाची काय केली होती बरं समिती स्थापन केली होती. या ऍक्वर्थ समितीने 1924 ला काय दिला रे अहवाल दिला. आणि तेव्हापासून रेल्वे अर्थसंकल्प हा सेपरेट मानला जायचा लक्षात ठेवा. आणि कंप्लीट 1924 आणि 2024 ला किती वर्ष कंप्लीट होत्या 100 वर्ष कंप्लीट होत्या. त्याच्यामुळे प्रश्न विचारलेला आहे. हा अप्रोच असणं काय बरं गरजेचं आहे. मग बघा काय म्हटलेलं आहे, आता तुम्हाला एक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे काय 1 फेब्रुवारी 2017 ला काय काय बदल झाले किंवा 1 फेब्रुवारी 2017 पासून काय काय बदल झाले. तर सगळ्यात महत्वाचा पहिला बदल झाला होता बघा, जो आधी आपला जो बजेट 28 फेब्रुवारीला दाखल व्हायचा सादर केला जायचा, तो आता किती तारखेपासून सादर व्हायला लागला 1 फेब्रुवारी पासून. आणि 30 किंवा 31 जानेवारीला तुमचा काय बरं भारताचा आर्थिक पाहणी ही केली जाईल जानेवारीला बघा. येस, तर 1 फेब्रुवारीला कधीपासून सुरुवात झाला 2017 पासून. लक्षात ठेवा 2017च्या अर्थसंकल्पापासून. पुढे अजून काय बदल झाला, तर जो रेल्वेचा जो अर्थसंकल्प होता तो जो सेपरेट मानला जायचा तो आता तुमच्या केंद्रीय अर्थसंकल्पासोबत काय केला जातो बरं एकत्रित मांडण्यात येतोय. कधीपासून कोणत्या अर्थसंकल्पापासून 1 फेब्रुवारी 2017. आणि 3 नंबरचा जो होता बघा तुमचा आला तर जो खर्चाचे नियोजन आणि काय बरं नियोजनोत्तर खर्च, तर असे वर्गीकरण काय करण्यात आले बरं रद्द करण्यात आले. तर हे 3 बदल तुम्हाला काय बरं माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. पण प्रश्न बघा आता काय म्हटलेलं आहे त्यांनी, थोडस प्रश्नाकडे येऊ की इथे त्यांनी अर्थसंकल्प शब्दाने वापरलेला आहे. अर्थसंकल्प शब्द जर आला तर अर्थसंकल्प तुम्हाला कधीचा आहे तर अर्थसंकल्प 2017चा लक्षात ठेवा. तेव्हापासून हे बदल झाले ना. म्हणजे पहिला रेल्वेचा आणि तुमचा एकत्रित अर्थसंकल्प कधी मांडला तर 1 फेब्रुवारी 2000 कितीला रे 17 ला मांडला. लक्षात ठेवा 1 फेब्रुवारी 2017 ला अरुण जेटली यांनी पहिल्यांदा मांडला होता. परंतु आता हा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2017 ला मांडला, पण कोणत्या वर्षासाठी लागू असेल कोणत्या वर्षासाठी लागू असेल ते महत्वाचं आहे तुम्हाला. चलो आता प्रश्न काय विचारला बघा की आर्थिक वर्ष 2018 पासून रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात काय करण्यात आला रे विलीन करण्यात आला. थोडासा मला डाऊट वाटतोय, आयोगाने उत्तर बरोबर दिलेलं आहे, परंतु तुम्ही बाकीचे पण सोर्स बघितले तर तिथे अर्थसंकल्प कधी तर 1 फेब्रुवारी 2000 किती बरं 17 ला. यस 1 फेब्रुवारी 2017 पण आयोगाने उत्तर काय दिलेलं बरोबर दिलेलं. बाकीचं बघा अर्थसंकल्पीय आर्थिक वर्ष 2019 मध्ये नाही रद्द करण्यात आलं, तर कधी रद्द करण्यात आले 2017 ला. ओके, तर आयोगाच्या उत्तरानुसार गेलं तर फक्त अ तुमचं काय बरं बरोबर आहे. ओके, येस पुढे जाऊ आपण.
काय म्हटलेलं बघा, गुणवस्तू मेरिट गुडचे उदाहरण डॅश आहे बघा, खालीपैकी कोणते. आता मेरिट गुड तुम्हाला माहित पाहिजे. मेरिट गुड म्हणजे काय, का जे शिक्षणाचे रिलेटेड असतील, ते आरोग्याचे रिलेटेड असतील तुमच्यावाल्या, किंवा तुमचे मध्यान्ह आहार योजना असेल त्याच्या रिलेटेड असेल, डीबीटी वगैरे असेल त्याच्यात, याला आपण काय म्हणतो बरं, मेरिट गुड्स म्हणतो. मग आपण वाचू पर्यायावरून तुम्हाला समजेल बघा. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था, यस. मध्यान्ह आहार योजना असेल, डीबीटी नावाच्या काही गोष्टी असतील. शेतकऱ्यांना वीज वापरावर दिलेले अनुदाने हे याच्यामध्ये येणार नाही. सार्वजनिक बगीचाचा काही संबंध आहे का, नाही, बगीचाचा काही संबंध नाही. म्हणून तुमचं उत्तर आहे बघा 1 नंबरचा. आणि पर्याय पण तुम्हाला काय दिसतोय बरं, मोठा पर्याय दिसतोय, थोडासा अट्रॅक्ट करेल तो पर्याय तुम्हाला. हे तुम्हाला माहित पाहिजे. मेरिट गुड्स काय आहे, शिक्षण आणि आरोग्य किंवा तुमच्या मध्यान्ह आहार योजना असतील त्याच्या रिलेटेड तुमच्या काय बरं मेरिट्स. पुढे जाऊ आपण. राज्यसेवा मुख्यलाच प्रश्न आलेला बघा. तुम्हाला याच्यातले बरेचसे प्रश्न कधी कधी कंबाईन रिफ्लेक्ट होतील बघा, म्हणून महत्वाचं आहे तुम्हाला. काय प्रश्न बघा, काय की चालू महसुलातून द्याव्या लागणाऱ्या व्याजामुळे सार्वजनिक कर्जाचा बोजा काय चाललेला बरं, वाढत चाललेला. यस, बरोबर आहे. चालू महसुलातून द्यावा लागणाऱ्या व्याजामुळे सगळ्यात जास्त काय माहिती का, सरकार तर मग सांगितलं ना की कर्जा म्हणजे राज्यांना आपल्यावाल्या जो महसुलाची वाटणीचा 1 नंबरचा खर्च होतो, पण 2 नंबरचा खर्च कोणता खर्च बरं, व्याज खर्च आहे. आत्ताच्या अर्थसंकल्पनेनुसार याच्या अगोदर 1 नंबरला होता, म्हणून त्याच्यामुळे कर्जाचा बोजा काय चाललेला बरं, वाढत चालला. अविधान तुमचं बरोबर आहे. सार्वजनिक कर्जाच्या परतफेडीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी वित्तीय साधनांचा वापर केल्यामुळे खाजगी क्षेत्राला निधीची काय वाजते, कमतरता. जर तुम्ही या व्याजवरती जास्त पैसे खर्च करीत असतील तर जर आपल्या देशातला खाजगी क्षेत्र आहे त्या खाजगी क्षेत्राला निधी उपलब्ध होईल का रे, निधी उपलब्ध होणार नाही, तिथे तुम्हाला कमतरता भासेल. म्हणून अशा वेळेस तुमचं उत्तर बघा दोन्हीही योग्य आहे. थोडासा तुमचा पॉझिटिव्ह अप्रोचच याच्यामध्ये तुम्हाला काही बरं काम येईल. चलो पुढे जाणार आपण. वित्त आयोग आहे. वित्त आयोगावर दरवर्षी म्हणजे तुम्हाला कोणत्या तरी याच्यावरती आयोग प्रश्न टाकते, एक तर प्रीला मेन्सला कुठेतरी टाकतं. आता तर 16वा वित्त आयोग लागू केलेला आहे. पुन्हा प्रश्न येऊ शकतो बघा, 16वा वित्त आयोग कधी चालू केला आहे, 1 एप्रिल 2000 किती पासून, 26 पासून होणार आहे. किती पर्यंत तुमचा, 31 पर्यंत. आता कालावधी काय म्हणते, कालावधी वगैरे दिलेला नाही त्याचा वाला, परंतु 1 एप्रिल 2026 ला काय होणार, चालू होणार आहे. अध्यक्ष माहित पाहिजे तुमचे अरविंद पानगडिया, हे तुम्हाला माहित पाहिजे. मग आता ते त्याच्याबद्दलच विचारले बघा. 15वा वित्त आयोग आहे. एन.के. सिंग काय तुमच्यावाले बघा, 2020 ते 2000 किती बरं, 26. तुम्हाला अयोग्य जोडी वाकायची, तुमची बरोबर जोडी. 14वा वित्त आयोग डॉक्टर वाय.व्ही. रेड्डी, ओके. 15 ते किती बरं, 20. 13वा वित्त आयोग के.सी. पंत आहे का रे, नाही, के.सी. पंत नाही बघा. 13वा वित्त आयोग ब नावाची उत्तर तुमचं बघा. 13वा वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे विजय केळकर, महत्वाचं तुम्हाला. यस. 12वा वित्त आयोग श्रीरंगराजन आहे. मग के.सी. पंत कोणाचे, तर के.सी. पंत आहे बरं 10वा वित्त आयोग, लक्षात ठेवा. 10वा वित्त आयोगाचे अध्यक्ष के.सी. पंत आहे. 11व्याचे कोण आहे बरं, खुसरो, हे तुम्हाला माहित पाहिजे. 10 ते ऍटलीस्ट 16 पर्यंत तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत पण 6वा वित्त आयोग आलेला आहे, राज्य वित्त आयोग. त्याचे पण अध्यक्ष तुम्हाला माहित पाहिजे, नितीन करीर. पहिले पण तुम्हाला माहित पाहिजे, थोडंसं तिथे करून जायचं आहे. आधीच्या आपण व्हिडिओ मध्ये टाकलेलं आहे ते. पहिला वित्त आयोग घेतला तर कोण आहे, के.सी. नियोगी, हे तुम्हाला माहित पाहिजे बघा, पहिला केंद्रीय. दुसरा जर तुमचा घेतला तर काय बरं, के संतानम. तिसरा घेतला तुमचा तर काय आहे, चंद्रा असेल ना, येस. आणि चौथा जो आहे तुमचा वाला तो आहे काय तुमचा वाला, राज मन्नार. येस. तर हे 4 वित्त आयोग तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. 280 कलम वगैरे सगळं तुम्ही एकदा बघून घ्या. चलो पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न गटकल आलेला आहे बघा डिसेंबर 2023 ला. भारी कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. काय म्हटलेलं बघा, जेव्हा लोक सरकारी कर्जाची सदस्यता घेतात, आता हे शब्द तुम्हाला कळायला पाहिजे. सरकारी कर्जाची सदस्यता घेता म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल की सरकारी बॉन्ड्स आहे, त्या बॉन्ड्स मध्ये काय करते बरं, इन्व्हेस्टमेंट करते, किंवा तुमच्यावाले इतर काही शासकीय काय असतील बरं, पत्र असतील त्याच्यामध्ये काय करते बरं, इन्व्हेस्टमेंट. इथे शब्द वापरला बरं, कोणत्या कर्जाची बरं, सरकारी कर्जाची काय घेताय बरं, सदस्यता घेताय, तेव्हा उपभोगण्याची प्रवृत्ती रोखली जाते. यस. आता फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटला काय लागतंय, समजा कर्ज लागतंय, ओके. आणि गव्हर्नमेंटला कर्ज लागते तर गव्हर्नमेंट काय करतं, बॉन्ड्स काय करतं रे, बाहेर किंवा बिल्स असते ट्रेझरी बिल्स वगैरे, तर ते काय करतं बरं, विकायला काढतं. आणि बॉन्ड्स मध्ये विकायला काढल्यानंतर आपण काय करतो, त्या बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, ओके. यस. मग आता आपल्याकडे समजा 1000 रुपये असतील, 1000 रुपये आपण गुंतवले, तर 1000 रुपये गुंतवल्यामुळे आपल्याकडे पैसा राहिला का, आपल्याकडे पैसा राहिला नाही, म्हणून उपभोगण्याची प्रवृत्ती काय गेली बरं, रोखली जाते.
आणि याच्यासाठीच बघा जेव्हा खूप चलन वाढ होत राहते, खूप पैसा जातो, लोक खूप काय करतात, खर्च करतात, त्यावेळेस आरबीआय काय करते, तर हे खुल्या बाजारामध्ये बॉन्ड्स काय करते रे, विक्रीला काढते, जेणेकरून आपण खरेदी करावे, आपण त्याची सदस्यता व्हावा आणि आपल्याला ही उपभोगण्याची प्रवृत्ती रोखून तुमची किंमत घट केली जाते. म्हणून विधान तुमचं काय बरं बरोबर आहे, पण स्टेटमेंट तुम्हाला कळलं पाहिजे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे की सार्वजनिक कर्जामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत चाललेला आहे. तर हे विधान काही वाटत नाही मला योग्य आहे, हे विधान तुमचं चुकीचं आहे. उलट हे शब्द काय, हा खाजगी कर्ज असतं तर मी याला मान्यता दिली असते, खाजगी कर्जामुळे, कारण खाजगी बँका जे आहे ते कर्ज कोणाला देत्या, जो कर्ज फेडू शकतो त्यांनाच कर्ज दिलं जातं. मग अशा वेळेस श्रीमंत वर्ग श्रीमंतच होत जाईल आणि गरीब वर्ग काय होईल बरं, गरीब. इथे शब्द कोणता आलाय रे, सार्वजनिक कर्ज. अरे सार्वजनिक कर्जाचा उद्दिष्टच काय राहतं बरं, लोक कल्याण. अशा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, वित्तीय समावेशता, की ऍटलिस्ट अशा लोकांपर्यंत कर्ज पुरवठा झाला पाहिजे का त्यांना आपण दारिद्र्याच्या रेषेच्या वरती आणलं पाहिजे, त्यांना स्किल देऊन कर्ज पुरवठा करून त्यांना काय बरं स्वयंरोजगारीत बनवलं पाहिजे. म्हणून विशेष इथे गरीब होणार नाही, उलट त्या लोकांना वरती आणण्यासाठी आपल्याला काय होईल बरं, फायदा होईल. म्हणूनच अनेक बँकांचं काय करण्यात आलं होतं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं वगैरे वगैरे आपण बघितलं. म्हणून याचं फक्त अयोग्य आहे. तर तुम्हाला शब्द बघायचे जर खरंच जर खाजगी कर्ज असतं तर कदाचित मी याला सपोर्ट केला असता, परंतु सार्वजनिक कर्जामुळं काय बरं तर एवढी काय वाढत नाही. यस, पुढे जाऊ आपण. तर तुम्हाला एकदम बघा इकॉनॉमिक जर बघितलं तुम्हाला खूप कन्सेप्च्युअल आहे आणि बेसिक लेवलला जर विचार केला तर तुम्हाला 100% हे प्रश्न काय होतील बरं, टॅकल होतील. खूप बेसिक लेवलला विचार करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा कशावरती प्रश्न आहे तुमचा, गटकलात आलेला आहे शून्यधारित अर्थसंकल्पाच्या बाबतीत. ठीक आहे, पहिला आपण वापरू बघा 1980 मध्ये युएसच्या कृषी विभागाने प्रथम सादर केला. हे चुकीचं आहे तुमचं. बघा तुम्हाला जर शून्यधारित अर्थसंकल्प म्हणजे काय ते जर माहिती असेल तर शून्यधारित अर्थसंकल्प म्हणजे का मागच्या कोणत्याही अर्थसंकल्पातील खर्चाची आकडेवारी विचारात न घेता. आता काय होतं कधी कधी माहितीये का, आपण असा उद्देश लावतो ना, एमजी नरेगा समजा, मनरेगावरती मागच्या वर्षी समजा 20,000 कोटी खर्च केलेला आहे. किती हजार कोटी बरं, 20,000. आपण काय करतो मग या वर्षी काय करतो, हा मागच्या वर्षी 20,000 कोटी केलेले आहे, मग हा थोडं या वर्षी काय करू आपण बरं, किती हजार कोटी करू बरं, 25,000 कोटी करू. मग कोणती आकडेवारी आपण लक्षात घेतली, तर मागची आकडेवारी लक्षात घेतली, याला पारंपरिक अर्थसंकल्प म्हणतो. पण शून्यधारी अर्थसंकल्पामध्ये मागच्या कोणत्याही आकडेवारीचा आधार न घेता नवीन खर्चाची तिथे काय करणे, मांडणी करणे, याला आपण म्हणतो शून्यधारित अर्थसंकल्प. आणि याचे जे प्रणेते ते आहे बरं पीटर पियर, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग पुढे काय म्हटलेलं बघा यांनी, का पहिल्यांदा कुणी वापरला होता, तर पहिल्यांदा अमेरिकेमध्ये त्याचा वापर केला होता. आणि अमेरिकेमध्ये 1970च्या दशकात म्हणतो मी बघा, 1970च्या जॉर्जिया नावाच्या राज्यामध्ये जिमी कार्टर, त्यावेळेस ज्यांचे राज्यपाल होते जिमी कार्टर, यांनी पहिल्यांदा याचा वापर केला होता. म्हणून तुमचं अविधान काय बरं चुकीचं आहे. पुढे जाऊ आपण बघा, काय म्हणतो, सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे एक पाऊल म्हणून 7व्या योजनेत शून्यधारित अर्थसंकल्पाची शिफारस केली होती. यस, हे विधान तुमचं बरोबरच आहे. मग ही तुमचं पुढे बघा, पहिल्यांदा विचारतील पण तुम्हाला 1983 मध्ये बघा काय केलं होतं आपण, की याचा वाला सर्वप्रथम वापर केला होता आणि ते एका क्षेत्रात केला होता, विज्ञान आणि तंत्र. हा प्रश्न राहील का, शून्यधारित अर्थसंकल्पाचा वापर कोणत्या क्षेत्रामध्ये केला होता, सर्वप्रथम विज्ञान आणि तंत्रज्ञान. ओके. आणि नंतर 1900 ची पुढची जी तुमची वाली असेल, पुढची जी पंचवार्षिक किंवा काय असेल 1987-88 ला आपण काय केला, शून्यधारित अर्थसंकल्पाचा काय केला बरं, स्वीकार केला. ओके. याच्या आधी पण तुम्हाला माहित पाहिजे महाराष्ट्राने कधी केला, महाराष्ट्राने केला होता बघा, तुम्हाला माहित पाहिजे 1900 कितीचा अर्थसंकल्प, 86चा अर्थसंकल्प, आणि त्यावेळेचे अर्थमंत्री होते सुशील कुमार शिंदे. तर तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे, कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं उत्तर, का त्यावेळेचे मुख्यमंत्री कोण होते, तर ते तुम्ही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. मी तुम्हाला अर्थमंत्री सांगितले सुशील कुमार शिंदे. ओके. तर तुमचं वाला बघा बी विधान तुमचं काय बरं बरोबर आहे. 1998 मध्ये शून्य नाही ना, 98 नाही ना रे, 98चा काही संबंध आहे का नाही, आपण स्वीकारलाच कधी पूर्ण 87 ला. म्हणून याचं उत्तर काय बरोबर आहे, फक्त ब बरोबर आहे. पुन्हा रिपीट होऊ शकतात हे प्रश्न, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अर्थसंकल्पाचे प्रकार किती, काय फल निष्पत्ती, परिणामकारक अर्थसंकल्प काय, पारंपरिक अर्थसंकल्प काय, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं. पुढचं बघा, पुन्हा गटकला आलेला प्रश्न बघा मुख्यला, की कलम जो 275 आहे त्या अंतर्गत दिली जाणारी अनुदाने कोणाकोण निश्चित केले जाते, तर अनुदाने निश्चित करण्याचा कोणाला अधिकार आहे बरं, वित्त आयोगाला. किंवा राज्यांना किती कराची विभागणी केली जाते, हा सुद्धा अधिकार कोण आहे, वित्त आयोगाला. पण याच्या ज्या शिफारशी या फक्त सल्लागारी स्वरूपाच्या असतात, त्या राष्ट्रपतीवर काही बंधनकारक
नाही किंवा त्या सरकारवर बंधनकारक नाही, सल्लागारीच्या. मग 15व्या वित्त आयोगाने सांगितलेले बघा, राज्यांवर किती टक्के वितरण करायचंय, तर 41% वितरण करायचं तुमचा जो कर महसूल जमा होतोय तो, आणि उरलेला 1% तुम्हाला लडाख आणि काय बरं जम्मू काश्मीरसाठी, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर 275 मध्ये कोणतं अनुदान आहे लक्षात ठेवा, 275 मध्ये कोणतं अनुदान आहे, तर वैधानिक अनुदान आहे. कोणतं अनुदान आहे, तर वैधानिक. यस यस, राज्याच्या सहाय्यासाठी दिलेलं जे अनुदान असतं राज्याच्या सहाय्यासाठी, त्याला आपण वैधानिक अनुदान म्हणतो. 275 नुसार दिलं जातं. आणि 282 मध्ये पण एक अनुदान आहे, लक्षात ठेवा, ते तुमचं विशिष्ट एखाद्या उद्दिष्टासाठी अनुदान दिलं जातं. लक्षात ठेवा, राज्याला विशिष्ट उद्दिष्टासाठी, विशिष्ट ऑब्जेक्टिव्ह साठी अनुदान दिलं जातं. कलम काय बरं, 282. ओके, तर तुम्हाला पुढे प्रश्न विचारतील. यस, पुढे आपण बघणार आहे. पुन्हा तोच प्रश्न आलेला आहे, त्याच्यावर मी जास्त एक्सप्लेन करणार नाही. आता पहिला वित्त आयोग, दुसरा वित्त, पहिला केस नियोगी, तर दुसऱ्याचं तुम्हाला पहिल्याचं 2 पाहायचं. यस, नंतर दुसरा काय तुमचं वाला बरं, के संतानाम, तर 2चं 1 बघायचं बघा, पहिल्याचं दुसरा, दुसऱ्याचं 1. नंतर तिसरा वित्त आयोग काय तुमचा वाला, एस के चंदा. तर यस, उत्तर काय तर तुमचं ऑप्शन क्रमांक 3. एकदम सिंपल आहे, एकदा बघून जा. महाराष्ट्राचे पण राज्य वित्त आयोग एकदा बघून जा, सगळे बघून जायचं तुम्हाला. पुढे काय म्हणले बघा, FRBM कायद्याबद्दल आलेला बघा, FRBM कायदा. FRBM कायदा 5 जुलै 2004 पासून लागू झाला. येस, FRBM कायदा तुम्हाला माहित पाहिजे. FRBM कायदा आहे तुमचा 2003 चा, प्रॉपर करून जायचंय तुम्हाला. 2003 चा ऑगस्ट 2003 मध्ये काय केलाय, तो संसदेनं त्यांना पारित केलेला. लक्षात ठेवा, कोणी पारित केलेलं आहे, संसदेनं मंजुरी दिली ऑगस्ट 2003 ला, आणि लागू झालेला आहे 5 जुलै 2004 ला. तर हे तुमचं काय बरोबर आहे. FRBM कायदा केंद्र सरकार आणि राज्य सरकारना बंधनकारक आहे, तर हे एकदम तुमचं चुकीचं बघा. FRBM कायदा फक्त कोणाला लागू आहे, फक्त केंद्र सरकारला, कारण तो कोणाचा कायदा बरं, केंद्र सरकारचा कायदा आहे. मग आता तुम्ही म्हणशाल तर राज्य सरकारला काय नाही, मग राज्याचे स्वतंत्र कायदे. मी तुम्हाला सांगतो बघा, FRBM कायदा लागू येण्याच्या आधीच सगळ्यात आधी कुणी कायदा आणला होता याच्यासाठी माहितीये का, कर्नाटक. नंतर कोणत्या राज्याने आणला होता माहितीये का, केरळ. कर्नाटकने कोणी आणला, 2002 मध्ये आणला होता. नंतर कोणी आणला होता बरं, केरळला. तर हे 2003च्या आधीचे येणारे कायदे बघा, कोणत्या राज्याने आणले, कर्नाटक आणि काय बरं, केरळ. म्हणून तुमचं आलं बघा, लक्षात ठेवा, बी चुकीचं आहे, म्हणून केवळ अ काय तुमचं बरं बरोबर आहे. तर एकदा पुन्हा हा प्रश्न बघून जा, तुम्हाला विचारले जाईल. FRBM कायदा असेल, तुमचा फेमा फेरा ऍक्ट असतील, सर्व तुम्हाला करायचे. MRTP ऍक्ट करायचे, हे तुम्हाला महत्वाचं आहे. चलो पुढे जाऊ आपण. STI मुख्यला आलेला प्रश्न बघा, 2000 ऑक्टोबरला आलेला प्रश्न काय म्हणतो बघा, मगाशी सांगितलं तेच की अनुदान कशाच्या संदर्भात आहे, 75 आणि काय बरं 82च्या. यस, तुमचं एक वैधानिक अनुदान आहे बघा. 275 अंतर्गत कोणत्याही सार्वजनिक नाही, हे उलट केलेलं आहे, मी तुम्हाला मगाशी कसं सांगितलं. 275 अंतर्गत राज्यांना सहाय्याची गरज मध्ये दिले जाते, लक्षात ठेवा. आणि 282 अंतर्गत सार्वजनिकासाठी दिलं जातं बरं, उद्देशासाठी दिलं असतं. म्हणून तुमचं ब आणि क तिने उलट केलेलं आहे, तर चुकतंय तुमचं आलं. तर उत्तर येतं फक्त काय रे, अ. प्रश्न बघून जायचा. पुढचा प्रश्न राहील 282. लक्षात ठेवा, पुढचा कंबाईनचा प्रश्न आहे, कलम 282 मधलं अनुदान. एकदा तुम्ही प्रॉपर करून जा. चलो पुढचा प्रश्न बघू आपण. फास्ट घेऊ. कशामधून व्याज केला प्राथमिक तूट निर्माण होते, मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे का, राजकोषीय तूट मधून जर आपण काय मायनस केलं व्याज, तर तुम्हाला कोणती तूट होते, प्राथमिक तूट होते. आता याच्या अगोदर तुम्हाला राजकोषीय तुटीबद्दल सर्व सांगितलेलं आहे. महसुली तूट म्हणजे महसुली जमा खर्च, मौद्रिक तूटचा काही संबंध नाही, आणि अर्थसंकल्प एकूण जमा एकूण खर्च. यस, पुढे जाणार आहे आपण. कोणत्या वित्त आयोगाने अशी शिफारस केली होती की 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येनुसार राज्य तुम्हाला अनुदान द्यायचे. मग आता तुम्हाला थोडं माहित पाहिजे रे, 16 जर घेतलं तर 16 आता लागू झाले 2026 आणि काय रे 2000 किती पर्यंत रे 31. प्रश्न आलाय 23 ला, 16 राहील का रे, मग पहिला एलिमेंट केला. 15 जर केला तर 15 आहे 2020 पासून तर 2000 किती पर्यंत 25. 14 जर घेतला तर 2015 ते किती 2020, आणि 13 जर घेतला तर 2010 ते 2000 किती बरं 15. माझा हा जर 2010 ला आलाय तर हा 2011च्या बाबतीत काही करेल का रे शिफारस, नाही. तर हा पण तुमचा एलिमिनेट होतो. मग आता 2011च्या जवळचा कोणता वित्त आयोग येतो, कोणता वित्त आयोग आहे 14वा वित्त आयोग. एकदम सिंपल आहे, लॉजिकल अप्रोच आपण काय केला बरं सॉल्व्ह केला. चलो पुढे जाणार आपण. पुढे काय म्हणलं बघा, 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, आता ही थोडीशी ऑड मॅन आउट आहे, इथे तुम्हाला थोडासा लक फॅक्टरच लागेल, तर माहिती असेल तर ओके, पण ठीक आहे. तर 15 वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार कोणत्या राज्याचा 21 ते 22, 25 ते 26 या कालावधीमध्ये केंद्रीय करामध्ये सर्वाधिक काय होता बरं वाटा असेल. बऱ्याच लोकांनी याचं उत्तर महाराष्ट्र मारलं होतं, परंतु याचं उत्तर आहे बरं उत्तर
प्रदेश. तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर एकदा हा पुन्हा रिपीट झाला तर एकदा तुम्ही याच्यावरती तुम्हाला माहिती असणं गरजेचं, कारण बरीच जनता ही महाराष्ट्र मानणार आहे, पण उत्तर काय, उत्तर प्रदेश. ओके, पण एकूण जमेचा भाग केला, एकूण जमेमध्ये कोणता राज्य आहे, एकूण जमेमध्ये कोणतं तुमचं आलं, महाराष्ट्र आहे. ओके, पण इथे फक्त कोणा समावेश आहे, केंद्रीय करांचा विचार केलेला आहे. येस, पुढचा जाणार आहे आपण. असे प्रश्न तुम्हाला येणार नाही, हे एसटीआयचे मुख्य प्रश्न विचारले तुम्हाला याच्यावरती अर्थतज्ञांवर, पिकॉक आणि वाईजमॅन यांचे सार्वजनिक खर्चाचे, त्याच्यावरती काय उपयोग नाही, परंतु उत्तर तुम्हाला सांगतो बघा. विस्थापन परिणाम आहे, तपासणी परिणाम आहे, केंद्रीय परिणाम आहे. उत्तर आहे तुमचं बघा अ क ड, हे तुमचं नाही बघा. पुढचं बघा ऑक्टोबर 2023 ला पुन्हा प्रश्न आलेला अर्थसंकल्पावरती. तुम्हाला अर्थसंकल्प, सार्वजनिक वित्त म्हणजे काहीच नाही, अर्थसंकल्प प्रॉपर करून जायचा आहे. 2-3 प्रश्न तुम्हाला सापडतील. काय म्हटलं बघा, 2021-22 मध्ये 13 क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुरू केली होती. यस, तर तुम्हाला माहित पाहिजे बघा, म्हणजे माझ्या मते PL आहे का, PL अशी तुमची एक प्रोडक्शन लिंक असं इन्सेंटिव्ह अशी एक तुमची योजना आहे, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह. तर ती तुमची चालू केली होती बघा. तिची जी घोषणा चालू केली होती ती 2020 ला चालू केली होती, आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत. कोणत्यावर, आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत, या 2020 ला. परंतु ती सुरू झाली बघा 2021-22च्या अर्थसंकल्पापासून. किती क्षेत्रांसाठी, 13 क्षेत्रांसाठी. काय होतं यांचं, होतं की आपलं जे देशांतर्गत उत्पादन वाढवणे, निर्यात वाढवणे आणि आयात काय करणे रे, कमी करणे. तर त्याच्यासाठी ती प्रोडक्शन म्हणजे उत्पादन वाढवणे, त्याच्या रिलेटेड 13 क्षेत्रांसाठी. आता माझ्या मध्ये 14 क्षेत्रांसाठी लागू आहे. पहिले तेव्हा 13 क्षेत्रांसाठी तुमचं बरोबर आहे. PL योजना 2022-23 5 वर्ष नाही, 22-23 चा संबंधच नाही. योजना चालू घोषणा कधी 20 ची आणि काही संबंध नाही, म्हणून बी तुमचं चुकीचं बघा. म्हणून उत्तर तर फक्त काय बरं, अ बरोबर. फक्त कुठे, यस, फक्त अ बरोबर. यस, 3 नंबरचा ऑप्शन. यस, पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हटलं बा, खालीलपैकी कोणती साधने ही काय बरं, करेत्तर उत्पन्नाची, करेत्तर उत्पन्नाची म्हणजे काय, कर सोडून म्हणजे काय, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर सोडून. मग काय, कर्ज सोडून, देणगी आहे ना, मुद्रांक, शुल्क आहे, फी आहे, वरील पैकी काय रे, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष. इथे कुठे मालमत्ता कर दिसतोय का, इथे तुम्हाला कुठे प्रॉपर्टी आयकर कर दिसतोय का, कुठे जीएसटी दिसतोय का, नाही, हे दोन सगळे सोडून बाकी सगळे काय, करेत्तर उत्पन्नाची साधने. सिंपल आहे बघा, काय अवघड नाही. येस, पुढे जाऊ आपण. शून्यधारित अर्थसंकल्पाचा वापर महाराष्ट्रामध्ये कधी करण्यात आला, तर मग अशी सांगितलं ना, 1900 किती रे, 86. आणि भारतामध्ये 1983 कोणत्या क्षेत्रात, विज्ञान आणि तंत्रज्ञान. आणि पूर्ण 1987 ला मग सांगितलं, बघून जा ना. यस, तर 86 उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न बघतो आपण. भारताच्या सार्वजनिक खर्चाची वाढण्याची प्रमुख कारणे कोणती. बघा, खर्च, प्रशासकीय यंत्रणेचा काय बरं, विस्तार. प्रशासकीय यंत्रणा वाढली तर तुम्हाला कर्मचारी लागतील, कर्मचारी झाले तर तुम्हाला काय द्यावं लागेल, त्यांना पगार द्यावा लागेल, आणि पगार दिला तर काय होईल बरं, तुमची वाली सार्वजनिक खर्चाची काय होईल बरं, वाढ होईल. म्हणून तुमचं पहिलं येतं राष्ट्रीय उत्पन्नातील काय बरं, वाढ. हे झालं तुमचं आलं. येस, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाला तर तुम्ही काय करणार आहे बरं, खर्च पण काय करणार आहे बरं, जास्त करणार आहे. पुढचं बघा, लोकसंख्येत वाढ झाली तर त्यांना एवढं सांभाळणं सोपं नाही, त्यांना खर्च करणार आहे. आणि किंमत पातळीतील काय बरं, वाढ. म्हणून याचं उत्तर काय, वरील पैकी काय बरं, सर्व. यस, पण मला कधी कधी असं वाटतं की याचं उत्तर आता ऑप्शन नाही तसा, ABC पाहिजे होतं, अ ब प्रॉपर गेलं. कारण खर्च वाढण्याचा परिणाम काय रे, किंमत पातळीत वाढ, लक्षात परिणाम येतो. म्हणून याचं उत्तर एकदम प्रॉपर गेलं ना, अ ब कच पाहिजे, लक्षात. आपण असं ऑप्शन नाही, म्हणून वरील पैकी काय बरं, सर्व. कारण खर्च वाढल्यानं सार्वजनिक किंमत पातळीमध्ये काय होते बरं, वाढ होते. यस, पुढे जाऊ आपण. आधुनिक अर्थतज्ञांच्या मते सार्वजनिक कर्जाचा भार कशावर पडतो, तर असं रिपीट आता होणार नाही, पण जर रिपीट झाला तर कोणत्या पिढीवर पडतो, सध्याच्या पिढीवरती. बरेच लोक म्हणतील की भावी पिढीवर. भावी पिढीने भाई आताच आपण कर्ज बाजारी झालो, आताच आपल्या कर्जावर डुबलोय, तर भावी पिढीचा कुठे विचार करतात. ओके, पहिली पिढी वगैरे हे तर काहीच नाही बघा. तर असे पण प्रश्न मेन्सला विचारलेले त्यामुळे लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस 45 मार्काला तुम्हाला 55 मार्काला तुम्हाला इकॉनॉमिक्स होतं, त्याच्यामुळे तुम्हाला तसे प्रश्न विचारले. हा, येस, पुढे जाऊ आपण. काय बघा, पुढचा जो प्रश्न तुमचा आला काय बघा, 97-98 पासून काय म्हटलेलं आहे, कोणत्या तुटीचा हिस्सा जो भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शासनात दिला जातो त्यास मुद्रित तूट म्हणून काय केलं जातं बरं, ओळखलं जातं. यस, मग काय, कोणती तूट आहे बरं, राजकोषीय तूट. तर ते आपण 97-98 अर्थसंकल्पीय तूट बंद केली आणि कोणती चालू केली, राजकोषीय. सुखमय चक्रवर्ती. तर सोपं आहे बघा.
काय अवघड नाही. पुढचं बघा, जेंडर बजेट म्हणजे काय. तर जेंडर बजेटच्या बाबतीत मी तुम्हाला माहिती पाहिजे. आता जेंडर बजेट म्हणलं की लगेच पोर येते, महिलांसाठी वेगळा अर्थ संकल्पना, महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्पना असो. जेंडर बजेट म्हणजे काय, का आपल्याच अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र काय रे तरतुदी. बाकीचे प्रश्न विचारते ना. जेंडर बजेट कोणत्या देशाने पहिल्याने आणला, तर ऑस्ट्रेलिया. जेंडर बजेट भारताने कधी, भारताने 2005 आणि 6, लक्षात ठेवा, भारताने त्याचा स्वीकार केला बघा 2005 आणि 6. आणि महाराष्ट्राने कधी रे 2013. लक्षात ठेवा, महाराष्ट्राने जेंडर बजेट. तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं जेंडर बजेट. तर लक्षात ठेवा, महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी, महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प नाही. तर या गोष्टी तुम्हाला गरजेच्या. यस, पुढे जाऊ आपण. राजकोषीय नीतीची साधने कोणती तुमची वाली बघा, ते माहिती पाहिजे. एकदम सिंपल आहे. आता बघितलेलं 2023चं मी इकॉनॉमीचं विश्लेषण टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये बघून घ्या ना. ओके, आता राजकोषीय तुटी इकॉनॉमी मध्ये लोकशाही संसद कुठे घेऊन येत्या. उत्तर राहिलं काय तुमचं, आणि काय बरं 4 नंबरला. येस, तर एकदा बघून घ्या. कर्ज अंदाजपत्रक वगैरे मी 23चं एक्सप्लेनेशन टाकलेलं आहे. पुढचा प्रश्न काय बघा, 2023-24 अर्थसंकल्पात कोणते प्राधान्यक्रम होते. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, वाईड अप्रोचने विचार करा. सर्वसमावेश विकास, हरित वाढ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र अवघड. यस, एकदम सिंपल आहे, काय अवघड याचे मी जास्त डिस्कस करीत नाही. हे पण तुम्हाला सांगितलेलं बघा. एकाच वर्षी 3 प्रश्न आलेले, म्हणून सार्वजनिक वित्त खूप महत्वाचं आहे. 2023, 2023, 2023 आणि पुन्हा असं येऊ शकतं, म्हणून तुमचं सार्वजनिक वित्त चॅप्टर तुम्हाला करणं गरजेचं आहे. पूर्ण PYQ तुम्ही बघा. चलो, पुढचा प्रश्न आपला आला. FRBM कायद्याचे उद्दिष्ट 2008 आणि 9 पूर्ण सांगितलेले. आता पूर्ण तो व्हिडिओ एकदा बघा, मागचा 2023चा अप्रोच, त्याचे मी सगळे टार्गेट सांगितलेले. महसुली तूट 0 करणे, की दरवर्षाने किती टक्के कमी करायचे, राजकोषीय तूट 3% आणणे, दरवर्षी किती टक्के कमी करायचे, ते झालं नाही. नंतर मग NK सिंग समिती आली, मग NK सिंग समिती नवीन उद्दिष्ट ठेवले 2022 आणि किती 23 पर्यंत, आणि ते पुन्हा वाढवले 24 पर्यंत. तिथे काय टार्गेट ठेवले ते सगळे महत्वाचे आहे. तर हे तुम्हाला गरजेचं आहे. तर आत्ताचं जे टार्गेट होतं 8 आणि काय बरं 9च. यस, पुढचा प्रश्न बघणार आपण. रचनात्मक सुधारणा म्हणजे काय. तर चलो, एकदम रचनात्मक सुधारणा पॉझिटिव्ह आपण दीर्घकालीन काय रे उपाय. आर्थिक वाढीतील अडथळे काय करणे रे दूर करणे. अर्थव्यवस्थेच्या पुरवठ्याच्या बाजारात काय करणे रे सुधारणा. सुधारणा म्हणजे चांगली गोष्ट आहे, दूर करणे अडथळा उपाय, सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी म्हणून वरील पैकी काय रे सर्व. याला घाबरायचं नाही, लक्षात ठेवा. पुढचं बघा, भारत सरकारच्या 1920-21च्या अर्थसंकल्पामध्ये. आता असा प्रश्न आला तर हे आपण तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकणार नाही, कारण 23चा पेपर आहे. प्रश्न अर्थसंकल्प विचारला कधी रे 20 आणि 21चा. मग आता काय म्हणलं बघा, सामाजिक सेवा क्षेत्रावरील खर्चाचा महसुली खर्चातील वाटा काय बरं सर्वाधिक आहे. पुन्हा काय म्हटलेलं बघा, आर्थिक सेवावरील खर्चाचा भांडवली खर्चातील वाटा काय बरं सर्वाधिक आहे. यस, ब तुमचं काय बरं बरोबर आहे, आणि अ तुमचं काय बरं चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर बघा फक्त ब. यस, परंतु हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं. सामाजिक सेवामध्ये विचार केला तर फक्त काय येतं तुमचं शिक्षण येतं, आरोग्य वगैरे येतं, तर याचा वाटा सर्वाधिक मानता येणार नाही. परंतु भांडवली मध्ये बघा आर्थिक सेवावरील खर्चाचा वाटा काय बरं जास्त आहे. यस, पुढे जाऊ आपण. 27 नंबरचा असे प्रश्न तुम्हाला परत येणार नाही. हे तुम्हाला नाही, हे राज्यसेवेला आलेलं आहे. अर्थतज्ञ वगैरे तुम्हाला कंबाईन असणार नाही. चलो, पुढचा प्रश्न बघू आपण. बघा कशावर आहे बरं, लिंग आधारित अर्थसंकल्प. काय म्हटलं आता प्रॉपर आहे हे आता ऍड करायचं तुम्हाला. मगाशी मी जे सांगितलं की पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने चालू केलं, 5-6 मध्ये भारताने स्वीकारला, 13 मध्ये कोणी महाराष्ट्राने स्वीकारला. तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करायची. बघा काय म्हटलंय, आता मी याच्यावरून उत्तर काढतो. काय म्हटलंय बघा, खालीलपैकी कोणते विधाने तुम्हाला विचारात घ्यायचे. आणि तिसरं वाचतो ना मी, भारतात अद्यापही लिंग आधारित अर्थसंकल्पाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. चुकीचं आहे ना. मी तुम्हाला सांगितलं 5 आणि 6 मध्ये आपण स्वीकारलाय, महाराष्ट्राने पण कधी 13 मध्ये स्वीकारलाय. तर तुमचं क चुकीचं आहे. म्हणून बघा तिथेच उत्तर दिलंय, विधान क काय बरं तुमचं चुकीचं आहे. बघा मग आता हे ऍड करा. 20-21च्या आर्थिक सर्वेक्षणात भारतात लिंग अर्थसंकल्पाची गरज असल्याचा विषय संदर्भ देण्यात आला. हे महत्वाचं आहे. 25 वर्ष पूर्ण होत्यावरून तुम्हाला विचारतील, परंतु लगेच स्वीकारला नव्हता. स्वीकारला गेले 2005 आणि 6, फक्त संदर्भ देण्यात आला होता. पुढे काय म्हटलं बघा, लिंग आधारित अर्थसंकल्प आणि आर्थिक वर्गीकरण या संदर्भात सामान्य दृष्टिकोन सूचित करण्यासाठी डॉक्टर अशोक लहारी यांची समिती, तर महत्वाची समिती IMP कधीतरी तुम्हाला विचारतील.
तर हे तुम्हाला नोट्स मध्ये ऍड करून घ्यायचं आहे. म्हणून PYQ सॉल्व्ह करायचे असतात. ज्या गोष्टी आपल्याला काय बरं आउट ऑफ द काय थोडस बॉक्स आहे त्या गोष्टींचा समावेश आपल्याला कशामध्ये करायचा, आपल्या नोट्स मध्ये करायचा, आपल्या कंटेंट मध्ये तुम्हाला काय करायचंय ऍड करायचंय. तर डॉक्टर अशोक लाहिरी समिती तुम्हाला याच्यामध्ये ऍड करावी लागेल. येस, पुढचा प्रश्न बघू आपण. बाह्य सार्वजनिक कर्जाच्या बाबतीत उच्च कर्जाचा परतफेड बचत प्रमाणाच्या अन्वर्थ कसा होतो? बघा काय म्हटलेलं आता मग आता साधी गोष्ट आहे, तुम्हाला काय म्हटलेलं आहे की बाह्य सार्वजनिक खर्चाच्या बाबतीत उच्च कर्ज परतफेड बचत प्रमाणाच्या अन्वर्थ असा होतो. म्हणजे तुम्ही जर बाह्य कर्जाची जर तुम्ही काय करायचं असेल बरं, फॉर एक्झाम्पल आपण निर्यामध्ये उत्पन्नात वाढ केली, निर्यातच्या उत्पन्नामध्ये वाढ केली तर आपल्याला परकीय चलन काय होणार आहे बरं भेटणार आहे, परकीय डॉलर भेटणार, आपलं उत्पन्न पण काय होणार आहे वाढणार आहे. परंतु त्यातूनच आपण काय करतोय माहितीये, कर्जाची काय करतोय बरं परत फेड करतोय. मग आता याच्यामुळे काय होईल तर अंतर्गत भांडवली निर्मितीमध्ये काय होईल रे घट होईल. कर्ज घेतलं तर भारताचं जर सगळं जर पैसे कर्ज फेडण्यात जात असेल, त्याच्यावरती व्याज फेडण्यात जात असेल तर आपल्या अंतर्गत भांडवली निर्मितीमध्ये काय होऊ शकते बरं घट, वाढ होणार नाही. निर्यात उत्पादनामध्ये वाढ होणार नाही, कारण निर्यात उत्पादन सगळं बघा ना, आणि निर्यात उत्पादन काय होईल बरं घट पण होईल. हे पण असू शकतं तुमचं आलं, पण याच्यापेक्षा आता हे कशाला लिंकेज आहे, याला लिंकेज आहे. निर्यात उत्पादनामध्ये घट कधी होईल जेव्हा तुमची वाली भांडवल निर्मितीमध्येच काय होते बरं घट होतो, प्रोडक्शनच होत नसेल तर निर्यात होईल का, नाही होणार. म्हणून बघा एक नंबरचं ऑप्शन. यस, पुढे बघा राजकोषीय पत्रांची मुदत. आता असे प्रश्न राज्यसेवा मुख्याला आलेला प्रश्न बघा, 182 दिवस आहे भाऊ, 368 364 अरे हा काय मध्ये आणला, काय आणला 368 आहे का, एक तर काय राहील रे 91 राहील, एक तर काय राहील रे 182 आणि तिथं दुप्पट 364. मग ब इलिमिनेट करा ना, ब इलिमिनेट केलं उत्तर भेटलं काय रे अ क ड. यस, हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. चलो मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय का इथे राजकोषीय पत्रांचं सांगितलेलं आहे कोणते हे तुमच्यावाले, आज ट्रेझरी बिल झालं, टी बिल म्हणतो आपण याला, ट्रेझरी बिल म्हणतो. मग आता कोणते बिल आहे कोणते पत्र आहे का ते 7, 14, 28 आणि किती दिवसांसाठी बरं 56 दिवसांसाठी आहे. एकदा मला ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगायचंय का याचा वापर 7, 14 अल्पच्या अल्प मुदतीसाठी, ऑलरेडी अल्प मुदतीसाठी राजकीय टी बिल आहे ट्रेझरी बिल, आणि दीर्घ मुदतीसाठी तुमचे बॉन्ड्स असतात, परंतु अल्पच्या अल्प मुदती 7, 14, 28, 56 साठी काय आहे ते तुम्ही एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. यस, पुढचा प्रश्न बघू आपण. बघा काय म्हटलेलं आहे, एकदम सिंपल आहे, कोणाला पण यायला पाहिजे बेसिक अभ्यासाला, की एवढ्या जवळ 70-75 वर्षात आपलं व्यापार सिल्की म्हणजे काय रे, की आपली वाली आयात काय असेल रे जास्त आणि निर्यात काय असेल रे कमी. म्हणजे 2च वर्ष तुम्हाला माहित पाहिजे, एक आहे 72, 73, 16, 17 आहे का नाही ना 76 म्हणजे अ आणि काय रे ड. यस, सिंपल आहे, काय अवघड. पुढे जाऊ बघा, खालीलपैकी कोणती समिती FRVM च्या रिलेटेड आहे, तुम्हाला ओरडून सांगितलं ना कोणती समिती, NK सिंग समिती 2016 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, त्याच्या साली समिती बसवली होती. एकदम सिंपल आहे, त्यांचे टार्गेट करून जातो, लय वेळा मी सांगितलंय ते. पुढचं बघा, सार्वजनिक आयोगाचा खालीलपैकी कोणता विभाग आहे, गट क 2022 ला आलेला प्रश्न, गट क पूर्व 2022 ला आलेला प्रश्न काय बघा, सार्वजनिक आयोगाचा खाली, मग वाचू ना पर्याय तर वाचा ना, खर्च आहे, उत्पन्न आहे, कर्ज आहे, हे सगळं कशात रिलेटेड आहे सार्वजनिक. आज स्वास्थ्याचा काय संबंध आहे का, आरोग्य डिपार्टमेंट आहे ना सर, तिकडं आरोग्य डिपार्टमेंट आहे, उत्तर काय रे तुमचं एकदम सिंपल बघा. पर्याय जरी व्यवस्थित प्रॉपर वाचले तरीही तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, फक्त एकदा विशिष्ट म्हणजे प्रॉपर वाचा बॉस. चलो पुढचा प्रश्न बघू आपण. राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीचा समावेश, पुन्हा रिपीट होतं, तेच रिपीट होते, दुसरं काय होतंय का नाही. आधी काय म्हणलं केंद्र सरकार कोण जीएसटी, अरे जीएसटी भांडवली आहे का, जीएसटी काय रे महसुली ना, मग ड इलिमिनेट करा ना, ड कुठे इथे ड आहे ना, ड कुठे इथे ड आहे ना, ड इथे आहे ना, राहिला काय रे मग आहे ना बाजारी कर्ज, केंद्र सरकारकडून उचल घेणे, लोकांची अल्प बचत आणि भविष्य निर्वाह निधी मगाशी सांगितलं 1952 चा कायदा कर्मचारी, तोच रिपीट केलाय बघा, मग इलिमिनेट करा ना, इलिमिनेट मेथड वापरा तुम्ही. यस, सिंपल. पुढचं बघा, कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती कशी असते रे, अरे कशी असते, वाढती प्रवृत्ती असते, खर्च वाढत जातो, कमी होत चालतो का नाही, लक्षात ठेवा. तो सिंपल आहे, काय अवघड आहे का नाही. सार्वजनिक कर्जाचा परिणाम खालील बाबींवर होतो, बघा काय बाबींवर होतो, कशाचा परिणाम म्हटलेला बरं कर्जाचा,
यस, काय आलंय तुमचं आलं? किंमत, उत्पन्न आणि काय बरं संपत्ती वाटणी, नंतर काय बरं करवाढ आणि काय विकास. तर वरील पैकी काय बरं सर? सिंपल, एवढं काय आवड. कर्ज घेतल्यामुळं सरकारचा सार्वजनिक खर्च वाढतो म्हणून त्याच्यामुळे किंमत वाढते, यांची वाटणी वाढते, कर पण टॅक्सेस वाढतो आणि विकासासाठी तर कर्ज घेतो. वरील पैकी काय बरं सर? यस, पुढे जाणार आपण बघा. खालीलपैकी कोणत्या राज्याला 18-19 मध्ये सर्वाधिक महसूल काय म्हटलेलं बघा 19,000 हा एस जीएसटी मधून मग केंद्रीय जीएसटी होता, म्हणजे केंद्रीय उत्पादन कर होता, तेव्हा युपी मारला. एस जीएसटी मध्ये टॉपला राहणार काय रे तुमचं आलं? महाराष्ट्र. लक्षात ठेवा. ओके, या वर्षी पण आलेला प्रश्न होता की महाराष्ट्राला सर्वाधिक कुठून कर भेटतो? तर जीएसटी मधून भेटतो बघा, वस्तू आणि सेवा कर. सिंपल, तिथूनच तुम्हाला प्रश्न विचारला जातो. येस, पुढचं बघा, राजकोषीय तूट म्हणजे काय? तेच बघा, जिथे जिथे काय पाहिलं आपल्याला कर्ज. आता बघा काय म्हटलंय, आता कर्ज कुठे बघा, अंदाजपत्रकीय तूट आणि कर्ज. आता महसुली प्राप्ती महसुली खर्च राहणारच नाही, ड गेला ना तुमचा, कारण ही कोणती झाली? महसुली तूट झाली. आता बघा, भांडवली प्राप्ती भांडवली तूट झाली, भांडवली झाली म्हणजे तुमचा क पण गेला. ओके, तर आता राहिले तुमच्याकडे बघा ब राहिलेला आहे आणि अ राहिलेला. महसुली प्राप्ती आणि भांडवली प्राप्ती. आता इथे ना ऍक्च्युली इथे मायनस एकूण खर्च. लक्षात ठेवा, मायनस काय बरं? एकूण खर्च. मग हे तुमचं असू शकतं बघा, महसुली प्राप्ती आणि भांडवली प्राप्ती म्हणजे कोणती रे? कर्जच ना. भांडवलीमध्ये तुमचं काय ना कर्ज आणि कर्ज बिगर कर्ज असे दोन विभाग आहे. एक पार्ट आहे ना कोणता बरं? कर्ज. मग कर्ज राहणार आहे त्याच्यामध्ये, मग ती पण कोणती तूट झाली तुमची बरं? राजकोषीय तूट. म्हणून याचं उत्तर आहे अ आणि काय बरं? ब. एकदा हे प्रॉपर करून जायचं बरं का, महसुली प्राप्ती प्लस भांडवली प्राप्ती मायनस एकूण काय रे? खर्च. ओके, तर हे दोन फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं. चलो पुढे जाऊ आपण. तुटीचा अर्थभरणाचा परिणाम. तुटीचा अर्थभरणा माहित पाहिजे तुम्हाला, जॉन मॅनॉर्ड केन्सची संकल्पना आहे. 1929 आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी केन्सनं सांगितलेली काय बरं का? तुटीचा अर्थभरणा. जास्तीत जास्त खर्च करा, सरकारने जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. मग काय तर तुटीचा अर्थभरणाचा परिणाम काय होतो? किंमत वाताईत काय होते रे? वाढ होते. लक्षात ठेवा, जेव्हा सरकार खर्च करतं सार्वजनिक खर्चात वाढ होते. सार्वजनिक खर्चात वाढ झाले का लोकांच्या आता पैसा जास्त येतो, पैसा जास्त आला का किंमत वाढते आणि किंमत वाढल्यावर ती डिमांड वाढते, वस्तूची डिमांड वाढते आणि काय होते रे? वाढ होते. एकदम सिंपल. सबसिडी मिळाली आहे या क्षेत्राला 2019 मध्ये. आधी थोडासा प्रश्न अर्धवट राहिलेला आहे. तर कोणत्या महाराष्ट्र सर्वाधिक? मग आता तुम्हाला बघायचं का सबसिडीचा जर विचार जर केला तुम्ही तर शक्यतो कोणाला दिली जाते? ती तोट्यात असते कंपनी, बरोबर आहे ना? येस, आपल्याकडे तोट्यात असणारी कंपनी बघा महाराष्ट्र राज्य वीज. तोट्यात आहे ना, कारण लोक गावाकडे लोक आकडे टाकून वीज वापरतात, त्याच्यामुळे ही काय बरं तुमची वाले बरं तोट्यामध्ये, तर त्याला सबसिडीची गरज आहे. ओके, येस. केंद्र सरकारच्या अंदाजपत्रिके बघा एसटीएमएस ला आलेला काय जबरदस्त प्रश्न आहे का? डायरेक्टली एवढं कर्ज द्यायचं काय आता करायचं? ओके, मग आता बघू ना आपण, मोजू ना. हे किती झालं बरं? हे झालं 10,25,000, बरोबर आहे ना? मग आता हे पण मोजू ना आपण. किती झालं रे? 1,02,55,000, बरोबर ना? हे झालं 1 कोटी. हे किती झालं रे? 10 लाख. हे मोजू आपण, चला. हे 97 लाख झाले. हे मोजू आपण, चला. हे तर 5 लाख झाले. म्हणजे 5 लाख आणि 10 लाख वाले तोडतील. राहिला काय मोठा आकडा कोणता आहे? मारा ना मोठा आकडा 1 कोटी. कारण बोललेलं काय बघा, एकूण कर्ज देयता किती कोटी. इथंच म्हटलेलं काय बरं रे? एवढं तर सेन्स पाहिजे. इथं कोटी म्हटलेलं तर कोटी बघा ना, लाख रुपये काला बघते तुम्ही? येस, तर सिंपल आहे, काय अवघड नाही बघा, एवढा तरी सेन्स पाहिजे तुम्हाला. केळकर कार्यदल समितीने खालीलपैकी शिफारसी केल्या होत्या बघा. मग त्याच्या बाबतीत काय बघा, प्रमाणित वजावट पद्धत रद्द केली पाहिजे. यस, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. बचत आणि व्याजावरील सवलती रद्द केल्या पाहिजे. पॅन क्रमांक आवश्यक आहे आणि सुधारित मूल्यवृद्धी कर योजना. आता बघा आयोगाने उत्तर दिलेलं आहे तुम्हाला अ ब क. ओके, परंतु व्याटची सुद्धा व्याट लागू करावा किंवा जीएसटी लागू करावा हे सुद्धा कोणी सांगितलं होतं माहितीये का? केळकर गटाने पण शिफारस केली होती. सर्व पाहिजे होतं परंतु आयोगाने दिले काय अ ब क. एकदा विजय केळकर. तर जीएसटी साठी लक्ष ठेवा, जीएसटी साठी कोणती समिती महत्वाची तुम्हाला? विजय केळकर गट. यस, पुढे जाणार आहे बघा आपण. कोणत्या खर्च हा गैरविकास खर्च नाही? गैरविकास म्हणजे काय? तर ज्याच्यापासून काय बरं, म्हणजे कोणत्या प्रकारचा विकास होत नाही. मला पोलीस आहे, व्याज देणे, संरक्षण आहे, याच्यापासून काय विकास होणार? कुठून? आरोग्य, वैद्यकीय सुविधा. म्हणून बघा गैरविकास खर्च नाही कोणता आहे तुमचा वाला बरं? वैद्यकीय. बाकी सगळे गैरविकास खर्च आहे. यस, माहित पाहिजे.
पुढचं बघा, 87-88 नंतर केंद्र सरकारचे सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण कसे केले? विकास खर्च आणि विकास स्थिर खर्च. आणि मग अशी तेच सांगितलं ना, 1 फेब्रुवारी 2017 ला काय करण्यात आले रे? रद्द करण्यात आले. येस, पुढे बघू आपण. खालीलपैकी सार्वजनिक कर्जाचे मार्ग कोणते? तर सार्वजनिक कर्जाचे मार्ग कोणते रे? बाजार कर्ज, नंतर काय तुमचे कर्ज रोखे, राजकोषीय हुंडे आहे तुमच्यावाले, बरोबर आहे ना? टी बिल वगैरे, बॉन्ड्स वगैरे, तात्पुरती काय रे? उचलतं. वरीलपैकी काय रे? सर्व. पॉझिटिव्ह, काय अवघड नाही बघा, कर्जाचे मार्ग विचारले. असे प्रश्न आता याला काहीच नाही बघा का, प्रश्न 21-22 अर्थसंकल्पात, अर्थसंकल्प ज्यांना अभ्यास केला असेल त्याला ते विचारतील का कोणत्या म्हणजे 10 लाखापेक्षा साठी किती तुमच्यावाले बरं किती शहरांना ते करण्यात आलं? त्याचं उत्तर 42 आहे. मी टाकलेलं आहे हे 2022 चा पण इकॉनॉमीचा पेपर मी एक्सप्लेन केलेला आहे, त्याच्यामुळे टाकलेलं आहे. हे पण टाकलेलं आहे का कॅगला जो अहवाल प्राप्त होतो म्हणजे कॅगचा, तर किती दिवसामध्ये टिप्पणी केली पाहिजे? तर ते किती दिवसामध्ये? 60 दिवसामध्ये केली पाहिजे. कॅगच्या बाबतीमध्ये मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. पुढचं बघा, राजकोषीय तूट आणि वर्षभराचे व्याज भरणा याच्या फरकाला काय म्हणतो? प्राथमिक तूट. हे पण सांगितलं 1992 आणि काय बरं 93 पासून प्राथमिक तूटचा वापर करण्यात आलेला आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. महाराष्ट्र शासनाने कधी लिंगभाव आधारित अर्थसंकल्पाचा स्वीकार? 2013. तर हेच महत्वाचं, खूप वेळा सांगितलं, हे सगळं आपण केलेलं आहे. मग एकदा तुम्ही पहिले 50-60 प्रश्नांचा प्रॉपर विश्लेषणात्मक अभ्यास जर केला ना, तरी तुमचा सगळा प्रॉपर तुमचा सार्वजनिक वित्तावरचा अभ्यास होऊ शकतो आणि पुढील तुमचेवाले 2-3 प्रश्न येणाऱ्या परीक्षांसाठी तुमच्या काय बरं उपयोगी पडू शकतो. येस, पुढचा प्रश्न बघा, अंदाजपत्रकीय तूट म्हणजे काय? तर अंदाजपत्रिकेची बंद केली बघा, एकूण प्राप्ती आणि एकूण काय रे? खर्च. अंदाजपत्रिके तूट हे प्राथमिक तूट, याचा काही संबंधच नाही. केंद्र सरकारच्या, पुढचा प्रश्न बघा किती भारी, केंद्र सरकारच्या भांडवली खर्चामध्ये कशाचा समावेश होतो? आता भांडवली खर्चामध्ये कर्ज येईल, भांडवली खर्च येईल, विदेश खर्च. मग काय उत्तर यायला पाहिलं? अबड आहे का? अबड पर्याय. येस ना. प्रशासकीय खर्च हा कोणता आहे रे? महसुली खर्चाचा भाग आहे. तर क इलिमिनेट करा ना, उत्तर येईल ना अबड. किती वेळा तेच करणार आपण. चलो पुढे बघा, केंद्र सरकारच्या महसुली खर्चाशी खालीलपैकी कोणत्या बाबी संबंधित आहे? पुन्हा तोच प्रश्न बघा, महसुली खर्चाची भांडवली प्राप्ती राहील का रे? कर्ज राहील का रे? नाही. तर उत्तर पाहिजे तुमचं बघा, चालू कर. फक्त काय रे? एकदम सिंपल आहे बघा. 53 नंबर, एसटीआय जुलै 2022 ला केंद्र सरकारची करेतर उत्पन्नाची साधने कोणती? करेतर उत्पन्न म्हटलेले बघा. आता करेतर म्हटलं तर टॅक्स येईल का? नाही येणार ना. मालमत्ता कर हे काय रे? कर उत्पन्न आहे. करेतर म्हटलं ब इलिमिनेट करा ना. ब कुठे? ब इथे ब करा, इथे ब करा, इथे ब करा. उत्तर काय आलं रे? इलिमिनेट मेथड वापरायची तुम्हाला. राजकोषीय सेवा, नफा, सर्वसाधारण सेवा, टॅक्स केला तर करेतर उत्पन्न भेटेल तुम्हाला. ओके, तो प्रॉपर करायचा तुम्हाला. येस, पुढे बघा, सरकारचे अल्पकालीन निधी कोणते आणि गोळा करण्याचे प्रमुख साधन कोणते? ओके, तर तुम्हाला माहित पाहिजे अल्पकालीन जर म्हटलेलं आहे तर सरकारी काय बरं? हुंड्या. टी बिल तुम्हाला माहित पाहिजे, ट्रेझरी बिल मग शिकत होतं बघा. काय तुमचं वाला 91 दिवस, 182 दिवस आणि तुमचं काय बरं 364. त्यासाठी प्रतिभूती वगैरे येत नाही, हे मोठा दीर्घकालीन कर्जाचा भाग आहे. पुन्हा काय अन्नधान्य अनुदाने यात समावेश होतो बघा. तर अन्नदाने पुन्हा तुम्हाला मोठा पर्स्पेक्टिव्ह ठेवायचा आहे. शेतकऱ्यांसाठी अनुदाने, उपभोक्त्यांची अनुदाने आणि भारतीय अनुदाने महामंडळाची अनुदाने, वरीलपैकी काय रे? सर्व. प्रश्न राहील बघा या वर्षी 2024-25 अनुदानावरती किती टक्के खर्च करायचा? जवळपास 7% ऑफ काय रे? जीडीपी. एवढा खर्च आपण कशावर करतो? अनुदानांवर करतो. शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रापेक्षा जास्त खर्च आपण कशावर करतो रे? अनुदानांवर करतो. बघा जीडीपीचे किती पर्सेंट रे? 7% जवळपास बघा, अराउंड. आणि याच्यामध्ये 2 प्रकारचे अनुदाने राहत्या. एक अन्न संबंधित अनुदाने, एक खतेच्या रिलेटेड अनुदाने राहते तुमच्यावाले. तर अन्नांच्या रिलेटेड जे अनुदान राहते तुमच्यावाले त्याचा खर्च काय राहतो? खतांच्या अनुदानापेक्षा काय राहतो रे? जास्त असतो. तो थोडस एकदा तुम्ही सबसिडीवरती बदलून जा. येस, पुढचा प्रश्न बघणार आपण. तुटीचा अर्थ भरण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी बाह्य कर्ज हा उत्तम मार्ग आहे. यस, कारण तुलनात्मक दृष्ट्या बाह्य कर्ज हे स्वस्त आणि दीर्घ काळासाठी असतं. यस, आपण जेव्हा दुसऱ्याकडून घेतो त्याचा व्याज दर काय असतो बरं? असतो. फक्त प्रॉब्लेम काय माहितीये का, की बाह्य कर्जानं आपलं सार्वभौत्म काहीतरी धोक्यात येतं. जसं आपण IMF कडून कर्ज जर घेतलं आणि IMF कडून कर्ज घेतलं तर त्यावेळेस IMF ने आपल्या पुढे काढले
सॅप नावाचं एक काय ठेवलं, स्ट्रक्चर ठेवलं, सॅप नावाचं स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम, आणि तुम्ही तो स्वीकारा म्हणजे थोडस असं वाटतं की आपण दुसऱ्याच्या याच्या खाली येतो, नियंत्रणाखाली येतो, आणि म्हणून आपलं सार्वभौम धोक्यात येतो, परंतु दुसरा काय आपल्याकडे ऑप्शन नाही, म्हणून हा एक उत्तम मार्ग असू शकतो. पण सगळ्यात वाईट मार्ग काय, वाईट, इथे उत्तम म्हटलेलं, वाईट मार्ग आहे काय नाही, नोटा छापणे. नोटा छापणे याने काय होतं रे, त्रिमंडस लेवलला किंमत वाढवते, कारण नवीन पैशाची त्याच्यामध्ये ऍडिशन होते, आणि नवीन पैशाची ऍडिशन झाल्यामुळे ट्रिमंडस हा सगळ्यात वाईट मार्ग आहे आणि सगळ्यात अंतिम मार्ग आहे, लक्षात ठेवा, हे तुम्हाला महत्वाचं आहे. तुटीचा अर्थव्यवस्था व्यवस्थापकांना देशांतर्गत कर्ज उभारणी हा तिसऱ्या मार्गाला प्राधान्य दिले जाते, हे पण तुमचं बरोबर आहे. आणि दोन्ही काय बरं, सत्य. पहिल्यांदा असते खरी म्हणजे परकीय मदत, जर आपल्याला मदत भेटली तर इट्स ओके, एकदम भारी. नंतर बाह्य कर्ज, नंतर अंतर्गत कर्ज, आणि शेवटचा असतो तुमचा नोटा छापू. पुढचा प्रश्न बघा, सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची कारण कोणती, तर ऑलरेडी लय वेळा केलंय, लोकसंख्या वाढ आहे, नागरीकरण आहे, प्रशासकीय यंत्रणा, मगाशी केला विकासाचे प्रकल्प, अ ब क ड, एकदम सिंपल आहे का अवघड. पुढचं बघा, पुन्हा तेच होते. आता थोडस मध्ये विचारलंय त्यांनी की YB चव्हाण, यशवंतराव चव्हाण हे कोणत्या वित्त आयोगाचे होते, 8व्या वित्त आयोगाचे. एवढं जरी माहित असेल तुम्हाला, पहिल्याचं 3, NK सिंग मध्ये 15व्याचं, तर 2चं 1, ओके, तर ऑप्शन क्रमांक काय वरच 2, तर वित्त आयोगावरती प्रश्न आलेला आहे. अंतर्गत कर्ज खालील कोणत्या गोष्टींच्या संबंधित आहे, बघा आता थोडासा तुम्हाला प्रश्न आलेला आहे, थोडासा शब्द कळले पाहिजे तुम्हाला. अंतर्गत कर्ज बघा, खुल्या बाजारातून कर्ज उभारणे, भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्गमित केलेले विशेष कर्ज रोखे, यस, हे तुमचं अंतर्गत कर्जामध्ये येतं. बॉन्ड्स वगैरे असेल तुमचं, खुल्या बाजारातील खरेदी विक्री असेल. उभयपक्षी तजवीज हे तुमचं येत नाही. उभयपक्षी तजवीज ही 2 राष्ट्रांमध्ये होते किंवा दुसऱ्या देशासोबत होते. मग दुसऱ्या देशासोबत होत असेल तर ते अंतर्गत कर्जामध्ये येत असेल का रे, नाही, म्हणून तुमचं क इलिमिनेट होतं, उत्तर येतं अ आणि ब. तर या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे का, दुसऱ्या देशासोबत आर्थिक व्यवहार करणे म्हणजे काय रे, उभयपक्षी तजवीज. यस. खाजगी वित्त आणि अर्थशास्त्राची बाब आहे, सार्वजनिक वित्त, तर तुम्हाला माहित पाहिजे, खाजगी म्हणजे पर्सनल, 1 रुपया पण एक खाजगी वित्त झालं ना, माझा 1 रुपया खर्च करणे. आणि सार्वजनिक पण, सार्वजनिक वित्त, सरकारचं वित्त मोठी गोष्ट आहे बघा, म्हणून ती कशामध्ये आली पाहिजे रे, ती आली पाहिजे बघा तुमची आली स्थूल मध्ये, ही तुमची स्थूल, आणि ही तुमची 1 रुपया माझं पर्सनल, ते काय पाहिलं सूक्ष्म. पण असापडायचं कुठं, 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये, ओके, तर महत्वाचं आहे. पुढचं बघा, विनिमय समीकरण हे खालील सहसंबंधाचे विश्लेषण करण्याचे महत्वाचे साधन आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे हे विनिमय समीकरण काय आहे, तर फिशरचं समीकरण आहे. तुम्हाला फिशर म्हणजे तुम्हाला काय, MV इक्वल टू काय रे, PT, हे फॉर्म्युला आहे, तुम्हाला हे माहित पाहिजे. एम काय सांगतो, एम सांगतो सप्लाय मनीचा, काय रे, सप्लाय मनी सप्लाय. पी म्हणतो पैशाचा वेग, लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहित पाहिजे बघा. याच्यामध्ये PT मध्ये तुमची काय बरं किंमत पातळी वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे. मग आता ते विचारले, मग आता वाचू ना. सर्वसाधारण किंमत पातळी आणि पैशाचं प्रमाण आहे ना, चलन पुरवठा वगैरे, म्हणजे तुमचा बरोबर. रोजगार आहे का हो, कामगार कायदे आहे का, नाही ना, मग आणि क गेला ना, उत्तर काय आलं, फक्त तर हा भविष्यामध्ये रिपीट होऊ शकतो. तर MV इक्वल टू PT म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. यस. पुढचा प्रश्न बघू आपण. समतोल अंदाजपत्र म्हणजे काय, गटक 2022 ला आलेला प्रश्न. समतोल मग तुम्हाला 3 माहित पाहिजे ना, अंदाजपत्रक, शिल्कीचे अंदाजपत्रक, तुटीचा अंदाजपत्रक, आणि काय बरं तुमचं आला समतोल. शिल्कीचा म्हणजे काय, जमा जास्त खर्च कमी, तुटीचा म्हणजे काय, खर्च जास्त जमा कमी, आणि समतोल म्हणजे सारखंच ना, काय म्हणलेलं आहे, सार्वजनिक खर्च काय असणे, समान असणे, सिंपल आहे. 2021 ला आलेला प्रश्न पुन्हा FRBMच्या बाबतीमध्ये आलेला आहे. मग काय पॉझिटिव्ह स्टेटमेंट बघा ना, काय कालबद्ध कार्यक्रमांक सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे, महसुली तूट 0 आणि वित्तीय तूट काय करणे, कमी करणे, दीर्घकालीन समदृष्टी सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे, आणि शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारता. वरील पैकी काय म्हटलेलं आहे, वरील पैकी सर्व, 2 नंबरचा ऑप्शन बघा, सिंपल पॉझिटिव्ह स्टेटमेंट बघायचं. पुढे काय म्हटलं बघा, हा एक प्रश्न आहे, हा पहिल्यांदा कोणत्याही पुस्तकामध्ये नव्हता, परंतु नंतर ऍड केला. माझ्या मते करंटला आलेला प्रश्न होता. जेव्हा आपण बघा, आता आपला जेव्हा हे झालं होतं, कोविड आला होता, तर आपला हे काय झाला होता, कमी झाला होता,
तुमचा जो विकास वाढीचा दर होता तो कमी झाला होता. मग असा आपला आलेख झाला आणि जेव्हा आपण लॉकडाऊन ओपन केलं तर आपला असा वाढला. तो कोणत्या आकाराचा शेप तयार होतो बरं? व्ही आकाराचा. मग म्हणजे मंदीतून तेजीत येण्यासाठी त्याचे शेप आहे वेगवेगळे. जसं काय यू आकाराचा शेप आहे, ते पहिल्यांदा मंदीत, नंतर थोडे दिवस राहिले, पुन्हा कुठे गेले बरं? तेजीत. एक एस नावाचा शेप आहे बघा असा. यस म्हणजे काय की मंदीत आले टप्प्याटप्प्यानं कुठे गेले बरं? ते एकंदर नाही, टप्प्याटप्प्याने गेले. लक्षात. हा व्ही आकाराचा आहे. काही एल आकाराचा आहे का जे 2008 ला जी मंदी आली होती त्यातून अजून बाहेरच आलेले नाही काही देश, की मंदी आले ना अजून कुठे रे? मंदीतच आहे, वरती आलेले नाही. हे तुम्हाला माहित पाहिजे. एल असेल, एस आकडा असेल, यू आकडा असेल तुमचावाला. नंतर डब्ल्यू मंदी आली, थोडीशी वर गेले, पुन्हा मंदी आली, पुन्हा वर आले. पहिला लॉकडाऊन, थोडासा ओपन झाला, वरती गेलो, दुसरा लॉकडाऊन आणि परत वरती. तर डब्ल्यू पण येऊ शकतो. काही देशामध्ये किती जास्त लॉकडाऊन झाले तरी डब्ल्यू येतो. तर हे महत्वाचं. येस. पुढचा प्रश्न बघा. केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार, मग 20 नुसार किती? तर 5 आणि किती टक्के आपल्याकडे आयकर? किती? 5 आणि 30%. पण तेव्हा 25% नव्हता. लक्षात ठेवा. आता करून जायचंय प्रॉपर आयकराचे दर. आयकराचे 12 लाखापर्यंत आयकर काय आहे? मुक्तता. तिथून किती किती लाखाचे स्लॉट केले आणि काय ते तुम्हाला प्रॉपर करून जायचं. आयकर हे 2025 सर्वात महत्वाचं साधन आहे बघा का. मग सगळ्यात जास्त पैसा येण्याचं. लक्षात ठेवा. महसुली जमेचा सगळ्यात मोठा भाग कोणता आहे? आयकर. जीएसटी ला सुद्धा मागे टाकलेलं आहे. तर महत्वाचं. चलो पुढचा पाहणार आहे आपण. 66 नंबरला भरपूर मोठं लेक्चर झालेलं आहे आपलं. 2020 पर्यंत आलेलो आपण. काय प्रश्न वाचा. एक तास झालेला आहे आपलं वाला. तर आता ठीक आहे, थोडस बघू, पण एकदम सिंपल आहे. काय अवघड आहे बघा. बाजारदिष्ट अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्ताची भूमिका कोणत्या कार्यासाठी आवश्यक आहे? तर अर्थव्यवस्थेत प्रस्थापित आणि समाजात वस्तूंचे काय बरं? योग्य वातावरण. उत्पन्नाचे काय बरं? न्याय्य वितरण. तर वरील पैकी सर पॉझिटिव्ह स्टेटमेंट बघायचे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मार्क येऊ शकतं बघा. सार्वजनिक खर्चाचा कोणता खर्च काय म्हटलेला माहितीये का? महसुली. तेच रिपीट होते बघा. संरक्षण खाते बघा. इथेच प्रशासकीय खर्च आलाय ना. प्रशासकीय खर्च म्हणजे काय रे? महसुली खर्च. मग तुमचा अ नंबरचं उत्तर झालं ना. येस. ठीक आहे. चलो पुढचा जो प्रश्न बघा तुमचा 68 नंबरचा. 100 प्रश्न आपल्याला बघायचे. 68 पर्यंत आलो आपण. बघा काय म्हटलेलं आहे की सार्वजनिक कर्जातील वाढ, सकल राष्ट्रीय उत्पादन याच्यातील गुणोत्तर संबंधातील खालील कारणांच्या सहाय्याने टीकात्मक परीक्षण करून योग्य पर्याय. नीट ऐका, प्रश्न वाचा. तुमचे पर्याय बघा. सार्वजनिक कर्जाच्या व्याजाचा बोजा हा कुठून दिला जातो बरं? चालू महसुलातून. यस. व्याज द्यायचं तुम्हाला कुठून देणार आहे? तुमचे आपण जे टॅक्स भरतो तिथून तुम्ही काय देणार बरं? व्याज देणार आहे. चालू महसुलातून. यस. तुमचं बरोबर आहे. सार्वजनिक कर्जातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परतावा मिळत नाही, तसेच सार्वजनिक कर्जाची परतफेड कठीण असते. यस. हे सुद्धा काय बरं तुमचं बरं? अवघड आहे. पुढचं बघा. सार्वजनिक कर्जामुळे वित्तीय साधनांची कमतरता निर्माण होते आणि परिणामी खाजगी क्षेत्रासाठी निधीची उपलब्धता कमी होते. तुमचा जर महसुलीचा उपयोगच व्याज भरण्यात जातो तर खाजगी क्षेत्रासाठी काय निधी उपलब्ध राहील का? नाही. तर त्याची उपलब्धता काय होते? कमी होऊ शकते. म्हणून वरील पैकी काय रे? सर्व रिपीट झालेला प्रश्न बघा. आधीच मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. कायद्यानुसार होणाऱ्या अंकेशनास डॅश डॅश अंकेशन म्हणतात. तर तुम्हाला पॉलिटीमध्ये माहित आहे, जिथे जिथे कायदा आला ना तर कायदा म्हणजे काय रे? वैधानिक. स्टॅच्युटरी तुम्हाला माहिती असणं गरजेचं. जिथे कायद्याची गरज असते तर महत्वाचं. चलो पुढचं बघा. काय राज्यसेवा मुख्याला आलेला प्रश्न आहे. काय प्रश्न बघा. खाजगी वस्तू आणि सार्वजनिक वस्तू या संदर्भात कोणते विधान समर्पक आहे? बघा. खाजगी वस्तू भाज्य असतात, सार्वजनिक वस्तू काय असतात बरं? भाज्य नसतात. ओके. पुढचं बघा. खाजगी वस्तूंची किंमत जे देऊ शकणार नाहीत त्यांना ती वस्तू व सेवा वापरता येणार नाही. पुन्हा काय म्हटलं बघा. सार्वजनिक वस्तूंच्या वापरावर इतर सामाजिक आर्थिक घटकांचा परिणाम दिसून येतो. नंतर मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी वस्तू काय असते बरं? स्वस्त असतात. यस. तर याचं उत्तर काय असलं पाहिजे? हॅशटॅग झालेला प्रश्न हा. लक्षात ठेवा. हा प्रश्न आहे तुमचा काय बरं? हॅशटॅग. यस. तर आपण जेवढे प्रश्न हॅशटॅग झालेले ते आता लय वेळ झालेला आपला 1 तासाच्या वरती लेक्चर गेलेले. जेवढे प्रश्न हॅशटॅग झालेले तर तेवढ्या प्रश्नांची आपण एक स्वतंत्र सिरीज स्थापन केली, सुरुवात करू आणि त्याच्यातून का बरं हॅशटॅग झाला किंवा पुढे भविष्यात कोणता प्रश्न निर्माण होऊ शकतो तिथे जाऊ शकतो. ओके. येस. पुढचं बघा. काय कोणते बिगर विकासात्मक खर्च आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे बघा. विकासात्मक खर्च आरोग्यावरील खर्च आहे. तर तुम्ही क इलिमिनेट करा. क इलिमिनेट केला उत्तर काय भेटणार आहे? अ ब ड. संरक्षणावरती खर्च बिगर विकासात. व्याज दे की कर संकलनावर येतं उत्तर येतं अ ब ड. चलो पुढचा जाणार आहे आपण. जोड्या लावायच्या आहे.
तेच आहे 15 वित्त आयोग, ते तुम्हाला घ्यायचं रिपीट. एकदम सिंपल आहे. आता मी उत्तर तुम्हाला सांगणार नाही, तुम्हीच बघा, रिपीट झालेले प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही? थकीत देयता कर्ज असते ना, कर्ज, कर्ज, कोशागार विवाद. विदेशी मदत शब्दच काय आहे? मदत. मग ती काय थकीत देयता आहे का? यस, तीच मदत. आपण कोणाला 500 रुपये दिले म्हणतो काय त्याच्यावर कर्ज झालं का? नाही ना, सिंपल आहे. पुढे काय म्हटलंय बघा, 14व्या वित्त आयोगाने, मोठा पर्याय बघायचा फक्त, 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी अंदाजपत्रक FRBM कायद्याला कोणता पर्याय सुचवला? तर कोणत्या? कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी काय? यस, हे तुम्हाला माहित पाहिजे बघा, डेप्टच्या रिलेटेड होता तुमचा, FRBM नाही. यस, पुढचं तुम्हाला माहित पाहिजे. सर्वप्रथम कोणत्या राज्याने शून्य आधारित अर्थसंकल्प? कोणी? महाराष्ट्रानं सांगितलं. किती वेळा ते सांगणार? शून्य दारित प्रवर्तक कोणी? पीटर पियर. यस, 2019 आता पेपर थोडासा सोपा यायला लागला बघा, वन लाईनर. कोणते विधान केनच्या सार्वजनिक वित्त व्यवस्थेतील विचारांचे प्रतिनिधित्व करते? पुन्हा पर्याय मोठा बघा ना, काय? जेव्हा अर्थव्यवस्थेत संसाधनांचा बेकार असतील, म्हणजे न वापरलेली, तेव्हा अर्थसंकल्पाचा आकार लहान व समतोल ठेवून शहाणपणाचे नसते. केन्स म्हणतो खर्च जास्त करा, तुटीचा कर्ज काढून वाटलं खर्च करा, परंतु अर्थसंकल्पाचा आकार काय करा रे? वाढवा, कमी ठेवू नका म्हणून येत उत्तर. आणि एवढं मोठं दिलेलं आहे, एवढं ब्रॅकेट दिलेलं आहे, तर हे तुमचं उत्तर राहील. ओके, कन्सेप्ट आता वगैरे मी तुम्हाला, म्हणजे जे आपले ऑफलाईनचे मुलं आहेत त्यांना मी टोटल सांगितलेलं आहे, केन्सचा तुटीचा अर्थ भरणा काय असतो वगैरे. चलो पुढचा प्रश्न बघू आपण. युनिट 1 आणि युनिट 2 मध्ये असे काही तुम्हाला प्रश्न येणार नाही. सार्वजनिक कर्जाचे प्रकार काय? सार्वजनिक कर्जाचे स्रोत काय? सार्वजनिक कर्जाचे परिणाम काय? सार्वजनिक कर्ज परतफेडीची पद्धती काय? हे तुम्हाला माहिती पाहिजे. कर्जाचे स्रोत तर माहित पाहिजे तुम्हाला, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था. म्हणजे तुम्ही C चं 4 मारा ना, C चं 4 बघा एकाच ठिकाणी, तुम्ही जाऊ शकता तिथे. पुढे बघा, हा पण एक प्रश्न माझ्यामध्ये हॅशटॅग झालेला आहे. यस, ओके, तर तुम्हाला कर्ज परतफेड हमी निधीची स्थापना कधी झालेली ही तुम्हाला माहित पाहिजे. हॅशटॅग प्रश्न आपण सेपरेट घेणार आहे. गुंतवणूक विभाग 1999 चा आहे. हा पण तुमचा 1900 किती बरं? 99 चा आहे. हे तुमचं चुकीचं आहे. क उत्तर आहे का कुठे? नाही, हे बरोबर आहे बघा. 28 फेब्रुवारी 2000 मध्ये झालेले बघा खर्च सुधारणा आयोग. तर मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं, सापडून द्यायचंय का खर्च सुधारणा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? कारण कंप्लीट 25 वर्ष पूर्ण होते, त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. यस, हॅशटॅग झालेला आहे. पुढचं बघणार आहे बघा आपण. आता हे प्रश्न असे येणार नाही तुम्हाला. 15-16 च्या अर्थसंकल्पामधले प्रश्न तुम्हाला 19 विचारणार, इग्नोर करा तुम्ही, कारण तुम्हाला आता 21, 22, 23 चे विचारतील म्हणून याचं उत्तर काढून उपयोग नाही. चलो पुढचं जाणार आहे आपण. आता हे पण 15-16 चे, पण काय बघा लॉजिक काय तुम्हाला माहित पाहिजे. आपल्याला माहिती की राजकोषीय तूट आपल्याला काय आणायची रे? 3% आणायची, आणि राजकोषीय तूट सगळ्यात जास्त आहे म्हणून अचं काय पाहिजे रे? 3 पाहिजे ना. राजकोषीय तूट सगळ्यात जास्त आहे, मग अचं 3 कोणत्या ऑप्शन मध्ये बघा. अचं 3 कोणत्या ऑप्शन मध्ये? तर 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये ना. येस, राजकोषीय तूट झाली. नंतर बघा प्राथमिक तूट त्याच्यापेक्षा कमी राहते. नंतर तुमची काय बरं? महसुली तूट आहे. ऑप्शन क्रमांक काय तुमचा झाला बरं? 3 नंबरचा झाला. येस, एकदम सिंपल आहे. पुढचं बघा, महसुली तूट म्हणजे काय? तर चालू प्राप्तीपेक्षा चालू खर्च काय असणार आहे? जास्त. अंदाजपत्रिके तूट मध्ये एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च काय असणे? जास्त. तेच ते राष्ट्रीय राजकोषीय तुटी सरकारला सर्व मार्गांनी मिळणाऱ्या एकूण महसुला गरजांची निर्देशक असते का? नाही. तर हे बघा, हे नाही ना राजकोषीय सर्व मार्गाने महसुली गरजांची थोडी निर्देशक आहे तुमच्यावाली. येस, तर उत्तर काय पाहिजे तुमचं? अ आणि एकदम सिंपल. कारण राजकोषीय तुट आले की शब्दच पाहिजे तुम्हाला काय रे? खर्च. हा खर्च केंद्र सरकारचा विकासात्मक खर्च नाही. तेच विचार, कोणता विकासात्मक खर्च नाही? तर बघा, व्याज अदा करण्यासाठी खर्च हा तुमचा विकासात्मक खर्च आहे का? नाही. नंतर बघा, सार्वजनिक उपक्रमांना विस्तार खर्च. ओके, नंतर तुमचं काय म्हटलं बरं? सामाजिक सेवावरील काय बरं? खर्च आणि अनुदानावरील खर्च. तर उत्तर काय? 1 नंबरचं तुमचं. यस, हा बिगर विकासात्मक खर्च आहे व्याजासाठी. पुढचं बघा, पुढील पैकी कशाचा समावेश तुटीच्या अर्थ भरण्याच्या परिणामामध्ये दिसून येतो? यस, किंमत मध्ये काय होते रे? वाढ होते तुटीचा अर्थ भरणे, कारण सरकारचे खर्च वाढण्याची क्षमता वाढते. यस, सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होते, त्याच्यामुळे बँकांची पतनिर्मिती वाढते. तर बचत रचनेत पण बदल होतो, परंतु आयोगाने उत्तर दिलेलं आहे बघा अ आणि काय बरं? क. परंतु बचत रचनेमध्ये सुद्धा काय होतं बरं? बदल होऊ शकतो. पण ठीक आहे, आयोगाच्या नुसार जाऊ. जर प्रश्न रिपीट झाला आयोगाचाच प्रेफरन्स वापरायचा आपल्याला अ आणि क. पुढे बघा काय म्हणलेलं 85 चा, की अर्थसंकल्पीय तुटीचा भरणा करणारी ट्रेझरी बिल पद्धत 1997 पासून खंडित करण्यात आली. यस, हे बरोबर आहे तुमचं आलं. आणि त्याच्या जागी काय तुमचं वेज
WMA ही योजना आणण्यात आली. तर दोन्ही काय बरं तुमच्यावाले बरोबर आहे. ते टी बिलचं आपण मगाशी कसं सांगितलं 91 असेल, 182 दिवस, 364 वगैरे ते सांगितलं. नाणे बाजाराचा भाग लक्षात ठेवा, कारण लघु मुदतीचे कर्ज आहे म्हणून कोणते बाजार रे? नाणे बाजार. ओके, बॉन्ड्स हा भांडवली बाजाराचा भाग. पुढे जाऊ आपण. राजकोषीय जबाबदारी अंदाजपत्रिका FRBM बद्दल तेच रिपीट होतं बघा तुमचं आलं की FRBM कायदा 2004 मध्ये नाही मंजूर केला रे. ऑगस्ट 2000 किती रे? 3. 5 जुलै 2004 ला तो लागू झाला ना. मंजूरचा काय समज म्हणजे तुमचं काय तर चुकीचं, मग इलिमिनेट करा ना. उत्तर काय आलं बघ. मग बघा 2000 महसुली तूट शून्यावर आणणे, 2000 वर 3% वर अशी याचं उत्तर काय पाहिजे ब आणि एकदम सिंपल. बघा एवढं बारीक बघायचंय फक्त तुम्हाला, बाकी काहीच नाही. चलो पुढचं बघू आपण. राज्याच्या राजकोषीय व्यवस्थापनात भारतीय रिझर्व्ह बँकेची महत्वाची भूमिका पार पाडते. यस बरोबर आहे ना. राज्यांच्या बाजारी कोणी बरं? रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँक वर्षातून 2 वेळा राज्य वित्त सचिवांची, हे लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला ऍड करायचंय की 2 वेळा राज्य वित्त सचिवांची सभा कुठे कुठे होत्या? मुंबई. तर वरील पैकी काय बरं? असे जे काही पॉईंट आहेत ते तुम्हाला ऍड करायचे. तुम्हाला नोट्स मध्ये जर रिपीट झाले तर तुम्हाला आले पाहिजे. पुढचा प्रश्न बघा 28, थोडस फास्ट जाऊ आपण आता. की खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अंदाजपत्रकात विद्यमान कार्यक्रम आणि उपक्रम यांना आपोआप स्वयंचलित निधी उपलब्ध होत नाही? तर तो आहे बरं शून्यधारित अर्थसंकल्प. याच्याबद्दल आपण सगळं बोललेलं आहे मागच्या प्रश्नामध्ये, तुम्ही बघून घ्या. चलो पुढचं बघा. राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेची स्थापना 1993 मध्ये झाली. राजीव गांधी समभाग बचत योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2013 मध्ये झाली. राष्ट्रीय अल्प बचत निधीची स्थापना तुमचीवाली 2 ऑक्टोबर 2005 मध्ये झालेली. तर ओके, तर हा प्रश्न काय झालेला आहे? हॅशटॅग झाला. यस, हॅशटॅग झालेला आहे. चलो पुढे जाणार आहे आपण. पुढे बघा, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना आहे 1 जानेवारी 2000 किती बरं? 13 ची तुमचीवाली. तर कधी झाली? तर 2013 ला झाली. बघा सुरुवातीला 35 जिल्ह्यांमध्ये नव्हती, तर सुरुवातीला किती जिल्ह्यांमध्ये होती बरं? 43 जिल्ह्यांमध्ये होते. मग ब तुमचं काय बरं? चुकीचं आहे. ओके, नंतर ब इलिमिनेट करा. ब गेलं. आता फक्त, परंतु बघा आता प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना ही खर्च नियंत्रण आणि काय कमी करण्यासाठी? भ्रष्टाचार. मग हे पण उत्तर पाहिजे. का ऑप्शन आहे का? का ऑप्शन नाही, म्हणून काय झालेलं आहे? हॅशटॅग. पण ही विचारते बघा डीबीटी नावाची योजना. यस. राजकोषीय तूट म्हणजे काय? राजकोषीय तूट आणि सरकार. तर बघा अंदाजपत्रकीय तूट प्लस सरकारने बाजारातून उभारलेले काय रे? कर्ज आणि देयता. यस. महसुली भांडवली एकूण खर्चाचा काय संबंध येतो? भांडवली अर्थसंकल्पामध्ये काय येतो? भांडवली अर्थसंकल्पात भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. सिंपल आहे ना एकदम. 2019 ला आलेला प्रश्न. केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वाधिक आहे? तर कोणत्या देयता सर्वाधिक आहे? तर कोणत्या रे तुमच्यावाल्या? अंतर्गत देयता. यस, अंतर्गत देयता. ओके, बाह्य देयता नाही, कारण आपल्याला सार्वभौम काय टिकवायचं आपल्याला, तर आपण एवढे नाही. अंतर्गत देयता जास्त आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ते वगैरे अंतर्गत देयताचा भाग आहे. लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय? तर कशासाठी? तर समान समाजासाठी काय करणार आहे? वित्तीय इक्वॅलिटी मेंटेन करण्यासाठी आपण आणतोय. एकदम सिंपल आहे बघा. मध्यावधी राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्दिष्ट काय आहे? बघा, तर कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत कमी करणे. बघा मध्यावधी राजकोषीय सुधारणा, राजकोषीय तुटीत वाढ करणे उद्दिष्ट आहे का आपलं? गट ना. ब इलिमिनेट करा. ब गेला तुमचा. आता राहिला सी आणि अर्थसहाय्य कमी करणं नाही ना. काय? तर चालू खात्यावरील तूट कॅट काय करणे रे? कमी करणे. तुटीत वाढ आणि घट याच्यात उत्तर माहित पाहिजे ना. मग डी आला ना तुमचा. सिंपल आहे बघा, काहीच अवघड नाही. सर्वसाधारणपणे खालीलपैकी केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिले जाते. तर बघा काय म्हणते? सर्वसाधारण खालीलपैकी कोणत्या अंदाज रद्द झालेला आहे? स्पष्ट बोललेलंच नाही ना. दिलंय पण काय? जास्त कमी समतोल. तर मग ते उत्तर झालं असतं, तर ते नाहीचे तुमचं. अर्थ कोणत्या राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? तर बँक दर, प्रत्यक्ष कारवाई, राखणे, ही मॉनिटरी पॉलिसी ना, ही आरबीआयची ना. आणि कर काय बरं तुमचं? राजकोषीय. यस. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तर बघा किंमत पातळीमध्ये काय होते रे? वाढ होते. बघा सार्वजनिक खर्चात वाढ होते तुटीच्या. तर मी तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं आहे, म्हणून तो नोटा छापते ना आपण. सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? एकूण प्रकार आहेत 3. मगाशी सांगितलं ना, शिल्की, तुटीचा आणि काय रे? समतोल अंदाजपत्रक. सिंपल, काय अवघड. पुढे बघा,
आणि खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही. तर एकदा व्यवस्थित वाचा तुमचं आलं. ओके. आणि 100 नंबरचा प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यासाठी सोडतोय. 100 नंबरचा प्रश्न वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. अशा प्रकारे जवळपास आपण 1 ते दीड तासाचा व्हिडिओ बनवला, ज्याच्यामध्ये सार्वजनिक वित्ताच्या रिपीटेड किती क्वेश्चन्स आलेले, काही प्रश्न जे आउट ऑफ द बॉक्स आले त्याचा आपण अप्रोच बघितला, लॉजिकल अप्रोच बघितला आणि तुम्हाला जवळपास 2 ते 3 मार्क तुम्हाला काय बरं सार्वजनिक वित्तावरती विचारले जातात. याच्यानंतरचा जो चॅप्टर असेल आपला, जर पीवायक्यू ची सिरीज कंटिन्यू केली तर पुढचा जो चॅप्टर असेल तर हा आपला असेल तुमचा बघा परकीय व्यापार. तोही तुमच्यासाठी काय बरं महत्वाचा आहे. थांबू. धन्यवाद.